नमस्कार मंडळी, मी सुभाष बडे. शाबास गुरुजी द्वारा आयोजित ब्लॉग डिझाईन ट्रेनिंगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करतो. हा प्रोग्राम 3 दिवसाचा आहे. ओके, कोस्ट कृपया आपला माईक बंद ठेवा. कोस्टनेच असं करायचं ठरवलं तर मग कसं होईल? ओके, आज आपण पहिल्या दिवसामध्ये प्रवेश केला आहे. आपण ब्लॉग डिझाईनच्या अगोदर ब्लॉगची पूर्वतयारी करायला शिकलं पाहिजे. ब्लॉग डिझाईन हा त्यातला एक भाग आहेच, पण पूर्वतयारी ही तेवढीच महत्त्वाची असते. कारण की कुठलीही गोष्ट सुरुवात करताना पूर्वतयारी जर चांगली असेल, तर कार्यक्रम अर्धा संपन्न झाला किंवा होऊ शकतो किंवा होतोच असा आपल्याला विश्वास मिळतो. त्यामुळे पूर्वतयारी अतिशय महत्त्वाची असते, कार्यक्रम कुठलाही असो. मग आपल्याला ब्लॉग हा एक विषय आहे, जो आपल्याला आता हातात घ्यायचा आहे. त्याचीही पूर्वतयारी आपल्याला समजली पाहिजे, की नेमकं काय करायची. ब्लॉग म्हणजे असतं काय, तर ब्लॉग म्हणजे असतो लिखाण. आणि हे लिखाण आपल्याला लिहिण्यासाठी पूर्वतयारी म्हणजे काय करावी लागेल, तर आपल्या डोक्यात वेळोवेळी आणि कधीही अचानक कल्पना येतात, आयडियाज येतात आणि त्या आयडियाज आपल्याला शब्दांच्या रूपात मांडून त्याला डिजिटलचा जिवंतपणा आपल्याला द्यावा लागतो. तर अगोदर डोक्यात आलेल्या ह्या ज्या कल्पना आहेत, तर त्याला आपल्याला वास्तविक रूप देण्यासाठी टेक्स्टमध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. आणि ह्याच्यासाठी आपल्याला टेक्स्टमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी डिजिटलच्या माध्यमातून लिहिण्याची सवय पाहिजे. म्हणजे तुम्ही काय म्हणाले, ह्या डिजिटलच्या माध्यमातून म्हणजे काय? यापूर्वी आपण किंवा आत्तापर्यंत आणि आजही काहींना बऱ्याच जणांना सवय आहे, खिशाला एक पेन असतो आणि एक डायरी पण असते सोबतच. जेव्हा केव्हा आपल्याला काही वाटतं तेव्हा आपण त्याच्यात लिहित राहतो. तर आता ही डिजिटल पद्धत कशी असेल याच्या जागी? तर ब्लॉगची पूर्वतयारी म्हणजे आलेल्या ज्या कल्पना आहेत त्या ताबडतोब लिहून काढणे आणि त्याच दिवशी लगेच त्या प्रसिद्ध केल्या जातीलच असं नाही. पण अगोदर आपल्याला आलेल्या कल्पना ज्या आहेत त्या प्रत्यक्ष आपल्याला दिसल्या पाहिजेत. दृक स्वरूपात आपल्याला मांडायच्यात आणि त्याचं पहिलं माध्यम असतं टेक्स्ट. नंतर व्हिडिओ होतो. पण अगोदर टेक्स्ट असतो आणि अगोदर कल्पना असते. कल्पनेचा टेक्स्ट होतो. टेक्स्ट म्हणजे त्याची स्क्रिप्ट असते थोडंसं रिफ्रेशिंग करून आणि मग त्याचा बनतो व्हिडिओ. व्हिडिओच्या अगोदर त्याच्या बनतात डिझाईन्स, इमेजेस वगैरे, वगैरे. तर अशी ही प्रक्रिया असते आपल्या विचारांना डिजिटल स्वरूप देण्याची. आता आपल्याला ब्लॉग लिहायचेत म्हणजे काय, की आपण आता उद्या पाठवायचं आहे म्हणजे आज असं ठाण मांडून बसणार, सगळे कामं बंद करून आणि एक चांगला मोठा ब्लॉग लिहिणार, असं करणं योग्य नाही. मग कसं करायचंय? तर ब्लॉग तयार करण्यासाठी आपल्याकडे रोज डायरी मेंटेन करण्याची सवय आपल्याला असावी लागेल. काही जणांना आपल्यापैकी असेल, काही जणांना कदाचित नसेल. पण असेल किंवा नसेल, पण आजची जी मी तुम्हाला सवय देईल, तर ही सवय लेटेस्ट कालाप्रमाणे असेल, टेक्नॉलॉजीप्रमाणे असेल आणि जी अगोदरची तुमची सवय ज्यांना ऑलरेडी आहे, त्यांना थोडंसं बदलावं लागेल आणि ज्यांना सवयच नाही, त्यांना सवय लावावी लागेल. तर ही सवय नेमकं काय लावायची? तर डिजिटल डायरी नावाचा प्रकार तुम्हाला लिहायला सुरू करावा लागेल. कल्पना जशा येतात, तसं डिजिटल डायरीमध्ये लिहून ठेवायला लागतील. कारण की त्या कल्पना ह्या थोड्या वेळापुरत्या आपल्या स्मरणात येतात आणि त्या गायब होऊन जातात. पुन्हा आपल्याला सुद्धा आठवत नाहीत. असं अनेक वेळा तुम्हाला झालं असेल. मग हे मांडायचं कसं? हे तुम्ही प्रवास करताना तुमच्या डोक्यात कल्पना येऊ शकतात. बसल्या जागी येऊ शकतात. काहीतरी वेगळंच करताना पण कल्पना येऊ शकतात. मग ह्या कल्पना तुरंत जर मांडल्या गेल्या नाहीत, ह्या विरून जातात. मग आता हे लिखाण नेमकं कशा पद्धतीने मान्य होईल, नंतर त्याला रिफ्रेशिंग करणे वगैरे हा पुढचा भाग. पण अगोदर कच्च्या स्वरूपात मांडायचं कसं? तर याच्यासाठी आजची टेक्नॉलॉजी एवढी बदललेली आहे ना, ह्याला तुम्हाला पेनाची गरज राहिलेली नाही आहे. अजून काही दिवसातच फक्त सहीशिवाय पेनाची गरजच पडणार नाही. सहीला सुद्धा डिजिटल स्टायलस पेन वापरला जाईल काही दिवसानंतर आणि हा बॉल पेन नावाचा प्रकार फार कमी वापरला जाईल आणि आता तो बऱ्यापैकी कमी-कमी होत चाललाय. काही दिवसांनी आणखी कमी होईल. तर म्हणजेच काय, की आपल्याला आता लिखाणाची गरजच राहिली नाही कारण की ब्लॉग तुमचा जो आहे, तुम्ही आधी समजा तुमच्या डोक्यात आलेले विचार, एखादा लेख कागदावर लिहिला. तुमचं हस्ताक्षरही सुंदर आहे. कागदावर लिहिला, पण ब्लॉगवरती आपल्याला अपलोड करायचं आहे. त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल? त्याला डिजिटल स्वरूपात करावंच लागेल. मग याच्यासाठी व्हॉईस टायपिंग या तंत्रज्ञानाचा तुम्हाला उपयोग करायचा आहे. याच्यामुळे तुम्हाला लिहित बसायची आवश्यकता नाही. डायरेक्टली तुम्हाला जेव्हाही कल्पना आठवते, तेव्हा तुम्हाला व्हॉईस टायपिंगने जे आलंय डोक्यात ते बोलायचंय फक्त. लिखाणापेक्षा बोलणं अधिक स्पीडने होऊ शकतं आणि तुमची कल्पना टोटली आणि ताबडतोब
टेक्स्ट स्वरूपात येऊ शकते. मग हे मांडायचं कुठे आणि ह्यासाठी नेमकं असं काय तंत्रज्ञान आहे? व्हॉइस तर समजा समजलं, मग ते WhatsAppवर करायचं का? तर नाही. याच्यासाठी एक विशिष्ट ॲप वापरावा लागेल आणि तो ॲप असेल Google Keep. यापूर्वी मी बऱ्याच ट्रेनिंग प्रोग्राममध्ये शिकवलेलं आहे. कदाचित तुम्ही फार जुन्या वेगवेगळ्या व्हिडिओ निर्मितीच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये असाल, तर आपल्यापैकी काही जणांनी तो प्रोग्राम वापरत असाल किंवा नसाल, पण निदान ऐकून असाल की Google Keep आपल्याला शिकवला होता. तो Google Keep नोट्स नावाचा एक प्रकार आहे, जी Googleची सर्व्हिस आहे, टोटल फ्री आहे. तिचे फायदे अनेक आहेत, पण त्यापैकी आपल्याला ब्लॉगच्या दृष्टिकोनातून आज मी फायदे सांगेल आणि प्रत्यक्ष काही गोष्टी करून दाखवेल आणि लगेच तुम्हाला उद्यापासून हे करायचं आहे. म्हणजे तुमची ब्लॉगची पूर्वतयारी होईल. ब्लॉग डिझाइन हा एक वन टाईम कॉन्सेप्ट आहे, पण ब्लॉग लिहिणे हा लाईफ टाईम कॉन्सेप्ट आहे. ब्लॉग डिझाइन तुम्ही आज 3 दिवसात करूनच जाल आणि झाल्यानंतर पुढे काय? पुढे रोजचं काम काय असणार आहे? तर रोजचं काम असेल आपल्या आलेल्या विचारांना टेक्स्ट स्वरूपात कन्व्हर्ट करणे. हे काम दैनंदिन चालू राहील आयुष्यभरासाठी. त्याच्यामुळे हे काम आपल्याला आज शिकून घ्यायचे आणि उद्यापासून त्याची सवय लावायची आणि हे काम तुमच्या हातामध्ये मोबाईलमध्ये सहजरित्या होणार. याच्यामुळे तुम्हाला डायरी सोबत ठेवायची गरज नाही आणि तुमचा मोबाईल हरवला तरी तुमचा डेटा गायब होणार नाही. तुम्ही जेवढेही कल्पना लिहिल्या, जेवढेही ब्लॉग लिहिले, जेवढेही तुमचे विचार मनामध्ये आलेले तुम्ही त्याच्यात टाकले किंवा अजून तुमच्या सपोर्टिव्ह प्रोफेशनल कामामध्ये त्याचा उपयोग केलात, तरी ते सगळंची सगळं काम तुमच्या मोबाईलवर नसेल, ते हवेत असेल. तुमचा मोबाईल कितीही बदला, हरवला, काही कारणास्तव तो बिघडला, तरी तुमचं काम जागेवर राहील. तेच काम तुम्ही इमिडिएटली डेस्कटॉपवर ॲक्सेस करू शकाल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता प्रॉपरली मी इथे दाखवेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला खूप छान वाटेल की डायरीपेक्षा अधिक पटीने चांगलं पण आहे. डेटा डिलीट आणि इरेज होण्याची भीतीच नाही. डायरी कुठे हरवली जाऊ शकते किंवा फाडली जाऊ शकते किंवा ती पाणी पडून सुद्धा खराब होऊ शकते किंवा अनेक कारणं आहेत. पण तसं याला काहीच होणार नाही. कसं काय? चला बघूया. तर हा Google Keep नोट्स नावाचा एक प्रकार, जो मी काही वर्षापासून म्हणजे किती वर्षे झाले अंदाजे, तरी एक 5-6 वर्ष अंदाजे झाले तेव्हापासून मी वापरतोय. जसा हा आपलं जे नोटाबंदी वगैरेचा काळ आला ना, त्याच्या अगोदर माझ्याकडे दर वर्षाच्या अशा 5-6 डायऱ्या आहेत. 5-6 डायऱ्या. त्याच्यानंतर मी जी डायरी बंद केली, आजतागायत खिशाला पेनही काढून टाकलाय आणि डायरी पण नाही. कारण की मला डिजिटलाइज व्हायचं होतं. म्हटलं कुठेतरी आपण हे केल्याशिवाय, थोडासा त्याग केल्याशिवाय आपल्याला ते जमणार नाही. तर तेव्हापासून मी आजतागायत ते करत आलोय. परफेक्टली जमलेलं आहे. काहीही अडचण नाही. तुम्हाला पण जमेल. चला सुरू करूया. तर ब्लॉगच्या या क्षेत्रामध्ये लिखाणाचं काम मोठं असणार आहे तुमचं. आयुष्यभरासाठी असणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचं तंत्र वापरता येणं हे तुमच्यासाठी फार, फार, फार आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे. चला मग आता प्रॅक्टिकली शिकूया याला कसं वापरायचं. हे तंत्रज्ञान तुम्हाला मोबाईलवर आणि डेस्कटॉपवर सायमल्टेनियसली वापरता येतं किंवा तुम्ही मोबाईलवरती हे वापरलं आणि कधी डेस्कटॉपवर बसलात की तेच काम तुमचं डेस्कटॉपवर दिसेल. जेव्हा तुम्ही डेस्कटॉपवर बसता तिथे काही अजून ॲडिशन केलं, पुन्हा मोबाईलमध्ये दिसतंय. या पद्धतीने डिव्हाइस कोणताही असो, काम सेंट्रलाइज असेल, काही अडचण कुठे येणार नाही आणि डेटा गायब होण्याची तर अजिबात चिंता नसेल. डिव्हाइस तुमचा म्हणजे डेस्कटॉप असो की मोबाईल असो, त्याच्यावर तुमचं कामच नसेल. ते कामच असेल क्लाउड बेस. त्यामुळे डिव्हाइस कितीही बदला, कुठेही लॉग इन करा आणि हे काम आपलं जशास तसं पाहायला मिळेल. मला एक गोष्ट आठवते कोरोनाच्या त्या पिरियडमधली. एका टीचर्सने, मुख्याध्यापक होते. एक थोडासा जोक आहे, त्यांचं नाव वगैरे इथे घेण्याचा विषय नाही. ते जिल्ह्याच्या ठिकाणी गेले होते आणि जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यावर त्यांना आठवण आली की त्यांच्याकडे काही एक महत्त्वाचं रिसिप्ट होती आणि जी त्यांना ईमेलवर मिळालेली होती आणि ते जिल्ह्याच्या ठिकाणी गेले. गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपली रिसिप्ट मात्र घरीच राहिली. म्हणजे ती प्रिंट वगैरे काढून ठेवायची सवय असते त्यांना, पण ती काढली नव्हती. काढून म्हणून ती तशीच राहिली आणि ती राहिली. मोबाईल वगैरे म्हणजे समजा सोबत होता, पण प्रिंट वगैरे काढली नव्हती आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जिथे त्यांना काम होतं तिथे गेल्यावर त्यांना आठवलं की तर आपला तर मोबाईल घरी राहिला आहे, जो नेमका कामाचा होता आणि त्याच्यात ईमेलवरती अशी रिसिप्ट होती आणि रिसिप्टची मी प्रिंट काढीन असं म्हणालो होतो, पण ती घरीच राहिली. मग त्यांनी मला फोन केला सहजच. त्यांना वाटलं की बडे सरांच्या इकडून काहीतरी आपल्याला आयडिया मिळू शकते आणि त्यांनी सांगितलं की सर, माझा मोबाईल घरी राहिला आहे आणि त्याच्यात माझी एक महत्त्वाची रिसिप्ट आहे ईमेलवरती आणि ती मी प्रिंट काढीन म्हणालो होतो. सोबत घेऊन यायचं होतं मला फाईलमध्ये, पण ती आणलीच नाही मी. तर मग आता ती रिसिप्ट आणण्यासाठी काय करावं? म्हणजे कोणाला तिकडून काय नेमकं सांगायचं कसं? तर मग म्हणजे ह्या गोष्टी का घडल्या? कारण त्यांना माहिती नव्हतं की मी मोबाईलमध्ये जो ईमेल ओपन करतो तोच मी डेस्कटॉपवरती करू शकतो ना.
एखाद्या सायबर कॅफेमध्ये जाऊन तिथे जर काही ईमेल ओपन केली तर तीच ईमेल आपल्याला मिळू शकते, तिथेच प्रिंट पण निघू शकते. किंवा आपल्याच हातातला जो मोबाईल आहे दुसरा, त्याच्यावर पण आपण लॉग इन करून तीच ईमेल बघू शकतो. हे त्यांना माहिती नव्हतं. तर तसंच आपल्याकडूनही काही वेळेला माहीत नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. तर आपण आता प्रॅक्टिकली गुगल कीप नोट्स नेमकं वापरतात कसा, त्याचे ब्लॉगच्या दृष्टीने किती किती फायदे आहेत, आणि हेच तंत्रज्ञान तुम्ही त्या रेग्युलर बाकीचे जे कामं करत असता, अनेक गोष्टी तुमच्या लक्षातून जातात, वेळ निघून गेल्यावर लक्षात येतात. अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी सुद्धा कीप नोट्सचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर आपण करू शकणार आहोत. चला तर मग ब्लॉगचा साठीचा महत्त्वाचा विषय असल्यामुळे मी याला इथे कंटिन्यू करतोय. आणि आता स्क्रीन शेअर झाल्यावर तुम्हाला मात्र स्क्रीन सीन असा मेसेज द्यायचा आहे. त्यानंतर आपण कंटिन्यू करूया. ओके, मी मोबाईलवर आणि डेस्कटॉपवर दोन्ही ठिकाणी दाखवेल. आणि तुम्हाला खास करून याला मोबाईलवर जास्त वापरावं लागणार आहे, कारण की मोबाईल हँडी टूल आहे. आणि आयडिया म्हणजे काय, की असं काही विचारून येणार नाही आहे, की तुम्ही बसल्या असाल निवांत तरच येईल वगैरे असं काही. त्यामुळे मोबाईल असला, उचलला पटकन, लगेच आपली आयडिया आपण तिथे डोक्यात आलेली प्रत्यक्ष बोललो, लगेच टायपिंग झालं, लगेच नोट सेव्ह झाली वगैरे वगैरे. छान. तर हे कसं होईल ते बघा. मी आता तुमच्यासमोर स्क्रीन शेअर करतोय. स्क्रीन तुम्हाला दिसत असेल तर स्क्रीन सीन असं तुम्हाला टाईप करण्याऐवजी एस एस असं टाईप करायचं, म्हणजे डबल एस. म्हणजे मलाही कळेल की तुम्हाला स्क्रीन दिसते. स्क्रीन दिसत आहे का? ओके, कोणाचंही काही चॅटिंग? ओके, दिसते आहे. बऱ्याचशा जणांचे चॅटिंग आलेले आहेत स्क्रीन दिसत असल्याच्या. ओके, नाही. येस, बाकीच्यांना दिसते, तुम्हाला नाही दिसत, काय अडचण आहे नीट बघा. ओके, काहींना दिसते, काहींना का नाही? आता दिसते का? ओके, नाही दिसत अजून, थांबा जरा. ओके, आता दिसते का? दिसते. ओके, सगळ्यांना दिसते आता. ठीक, चला तर मला कन्फर्मेशन मिळालं आहे आता सगळ्यांना दिसत असल्याचं. मी कंटिन्यू करतो. आता सध्या मी अगोदर मोबाईलवर दाखवतो, डेस्कटॉपवरही दाखवतो पुढे. ठीक, चला तर सर्वांनी आता चॅटिंगकडे म्हणजे थोडंसं इग्नोर करा किंवा चॅटिंग करू नका. किंवा मला थोड्या वेळासाठी जर चॅटिंग थांबवायची असेल तर मी थांबवू शकेल, पण गरज नाही. तुम्ही स्वतःला आवरा. ओके, चला तर आता मोबाईलवर आपण आहोत. मोबाईलवर आपण जायचं आहे प्ले स्टोअरला. प्ले स्टोअरला सर्च बार आता खाली आलाय बघा, पहिला वरती होता, आता खाली आल्यामुळे मी खाली इथे सर्च बारला क्लिक करतो. वरती सर्च बारच्या इथे लिहायचं आपण गुगल कीप. ओके, गुगल कीप असं लिहिलेलं आहे आणि त्याला सर्च करतो. इथे बघा गुगल कीप अशा प्रकारचं तुम्हाला एक आयकॉन समोरच आलेला दिसतोय सेकंड नंबरला. पहिल्या नंबरचं जे आहे ती जाहिरात असते, स्पॉन्सर्ड असं वरती लिहिलेलं आहे. त्याच्या खाली जो ऑरेंज कलरचा येलोइश जो आयकॉन आहे गुगल कीप असं लिहिलेलं आहे, तर त्याला तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. ओके, लगेच घाई करू नका इन्स्टॉल करण्याची, सध्या समजून घेण्याकडे फोकस द्या. तर इथे या ठिकाणी गुगल कीप जे आहे ना त्याला मी ओपन करतो. ओपन केल्यानंतर या ठिकाणी माझ्याकडे ऑलरेडी तो ॲप वापरत असल्यामुळे इथे ओपन आहे. तर आता आपल्याला गुगल कीप नोट्स वापरण्यासाठी आता इथे माझ्याकडे ऑलरेडी हा जुना
ज्याच्यावर मी फार जास्त वापरतोय तो ईमेल आय डी इथे लॉग इन आहे. मी जस्ट काय करतो, एक मिनिट, मी ॲरो वगैरे ॲनोटेशन सुरू करतो जरा. हे पहा, इथे आपल्याला स्वतःचं लॉग इन दिसत असतं. त्याच्यावर आपण क्लिक करायचे. आता माझा वापरत असलेला हा गुगल कीपचा ईमेल आय डी ऑलरेडी इथे आहे, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडा वेगळा ईमेल आय डी वापरतो. इथे मी क्लिक करतो पहा. क्लिक केल्यानंतर जो मी जास्त वापरत नाही त्याच्यावरती मी त्या ईमेलला ओपन करतो. समजा हा वाला, हा समजा जास्त वापरत नाही मी, तर याला मी टच करतो. ओके, इथे लेटेस्ट. तर या ठिकाणी काही आपल्याला दिसत आहेत. मी थोडेसे ट्रायल वगैरे केलेले आहेत, तर ह्या नोट्स दिसत आहेत. आता जेव्हा केव्हा आपल्या डोक्यात आयडिया येते आणि आपल्याला लिहायचं असते. सर एक मिनिट. बोला सर. हा, थोडस झूम करता येईल का? दिसत नाहीये का प्रॉपर? हा, थोडं फारच लहान होते ते. एक मिनिट, थोड्या वेळासाठी मी स्क्रीन स्टॉप करून अजून. तुम्ही आडवा पकडलाय का मोबाईल? मोबाईल लॅपटॉपवर पाहतोय मी. लॅपटॉपवर? लॅपटॉपवर आहे. मग डबल क्लिक करा ना त्याच्यावर. लॅपटॉपवर म्हटल्यावर तर तुम्हाला छोटं कसं दिसेल? मोबाईलवरचं समजा मानू शकलो असतो मी की जरा छोटं दिसतंय वगैरे असं काही. हा, ठीक आहे. ओके. ओके, चला. तर माईक बंद ठेवा. तर मी कंटिन्यू करतो. तर आपल्याला हे इथे काहीच दिसणार नाही सुरुवातीला. तुम्हाला डायरेक्टली इथे प्लसच्या बटनला क्लिक करावं लागेल. इथे या प्लसच्या बटनला क्लिक केलं की तुमच्या डोक्यात जी कल्पना आलेली आहे तर तुम्हाला लगेच लिहायची असेल तर तुम्ही येथे कीबोर्डवरचं इथे टच केलं ना तर कीबोर्डवरचं तुम्हाला एक माईकचं चिन्ह दिसतंय बघा उजव्या कोपऱ्यात 3 डॉटच्या खाली. त्याला तुम्ही टच केलं की तुम्हाला काय होईल, बोलून टायपिंग करता येईल. आता उदाहरणार्थ मी इथे जस्ट काही ट्रायल दाखवतो. इथे मी टच करतो. एक मिनिट, आधी तर लँग्वेज कीबोर्डची बदलावी लागेल. मराठी करतो. शाबास गुरुजी एज्युकेशनमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपण आज ब्लॉग डिझाईन या ट्रेनिंगला सुरुवात केली आहे. ब्लॉग डिझाईन करणे ही आपल्यासाठी आजच्या काळात महत्त्वाची गोष्ट बनलेली आहे. ब्लॉग अनेक वेगवेगळी कामं आपली करू शकतो. आपला प्रोफाईल मेंटेन करू शकतो. आपण आपला प्रोजेक्ट आणि विविध उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्याचं कलेक्शन तयार करण्यासाठी ब्लॉगच्या डिझाईनचा उपयोग करून लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल. जस्ट एक ट्रायल होतंय. हे काही असं विशिष्ट काही मला टाईप करायचं नव्हतं. पण आपण इथे अंदाज घेतला असेल की आपण जे बोललो ते इथे टाईप झालं. तर यामुळे तुम्हाला लिहायची गरज नाही. जशी डोक्यात कल्पना आली तसं तुम्ही लगेच मोबाईलला बोललात, त्याने लिहून काढलं. आणि हे असं, याला सेव्ह पण बटन नाही. फक्त बॅक करा, आणखी बॅक करा, आणखी बॅक करा, बंद करून टाका. मी कुठे सेव्ह बटन दाबलं नाही, काहीच नाही. पुन्हा एकदा बघा, मी कीप नोट्स ओपन करतो. मी कुठे ठेवलाय तो, इथे. आणि मी हे बघा आताची पोस्ट लिहिलेली हे लगेच सगळ्यात वरती दिसते बघा, जशाच तसं सेव्ह आहे. काहीही याच्यात कुठेही जात नाही आहे. तर याचा अर्थ काय की याला सेव्ह बटन नाही, हे ॲटो सेव्ह मोड चालते. आणि आपला मोबाईल हरवला, बिघडला, काही झालं तर दुसऱ्या मोबाईलवर आपण लॉग इन करून या सेम ईमेल आय डीने गुगल कीप नोटला चेक केलं तर हे सगळा डेटा आपल्याला तिकडे पण दिसेल. किती भारी काम आहे. आता हेच आपण डेस्कटॉपवर पण पाहणार आहोत. तर डेस्कटॉपवर जेव्हा आपण हे मोबाईलमध्ये काम करतोय, जेव्हा मी डेस्कटॉपवर मला काही कामानिमित्त तिथे लॉग इन करायला लागतंय किंवा काही काम चालू आहे आणि मला कीप नोट्समधला काही डेटा तिकडे वापरायचा आहे, तर तिथेच गुगल कीप असतो शेजारीच. त्याला फक्त उघडायचं आणि त्यातला डेटा पाहिजे तो कॉपी करायचा, जो आपण मोबाईलवरच लिहून ठेवलेला असतो, फक्त दिसतो तिकडे. कॉपी करा, वापरा. तर दोन्हीकडे आणि सगळीकडे, चोहीकडे आपल्याला हा एक ठिकाणी केलेलं काम बघायला मिळते. ठीक, तर इथं आपल्याला हे करता आलं. आता याच्यामध्ये आपल्याला भरपूर साऱ्या फोल्डर्स बनवता येतात.
कारण काय की आपण वेगवेगळ्या कॅटेगरीतल्या पोस्ट लिहित असतो. काही विद्यार्थ्यांसाठी, काही शिक्षक मित्रांसाठी, काही अजून वेगळ्या किंवा विद्यार्थ्यांसाठी जरी लिहिल्या तरी वेगवेगळ्या कॅटेगरीतल्या, काही ग्रामरच्या, काही टेक्स्ट बुकवरच्या, काही काही अशा वेगवेगळ्या. तर ह्याला म्हणतात कॅटेगरी. मग याचं बायफर्गेशन आपण केलं तर ते अधिक सोयीस्कर होतं. मग ते फोल्डर त्याला आपण म्हणूया डिजिटल भाषेत. मग इथे फोल्डरसुद्धा आपल्याला तयार करता येतात. त्या फोल्डरद्वारे आपल्याला त्या लिहिलेल्या नोट्स ज्या आहेत त्या ऑर्गनाइज करून ठेवता येतात. जसे डेस्कटॉपमध्ये आपण फोल्डर बनवतो सेम तशा प्रकारची इथे पण सोय असते. मग ते फोल्डर कसं बनवतात चला बघूया. तर हे फोल्डर बनवण्यासाठी आपण या ठिकाणी 3 ज्या रेषा आहेत तिथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी फोल्डर बनवण्यासाठी हा मेनू वापरावा लागतो, ज्याचं नाव आहे क्रिएट न्यू लेबल. क्रिएट न्यू लेबल. तर मग क्रिएट न्यू लेबलला क्लिक केलं. लेबल म्हणजे इथे लेबल हा शब्द वापरला गेला आहे आणि कॉम्प्युटरमध्ये आपण म्हणतो ते फोल्डर असतं. चला तर मी इथे एक लेबल तयार करतो पहा. जस्ट मी क्रिएट न्यूला क्लिक करतो आणि या ठिकाणी ऑलरेडी 2 लेबल मला दिसत आहेत, ॲडव्हान्स ट्रेनिंग आणि व्हॉट्सअप पोस्ट. आता इथे आपण काही वेगळं टाकूया. इथे इथे टाकूया आपण मॅथ एक्सप्रेशन किंवा एक्सरसाइज आणि मी राईट क्लिक करतो. जस्ट एक फोल्डर तयार झालं बघा. आता हे फोल्डर तयार झाले, पुढे याचा उपयोग कसा करणार, त्या पोस्ट फोल्डरमध्ये कशा जातील ते बघा. आता 2 प्रकारे फोल्डरमध्ये याला टाकता येतं. जर ऑलरेडी आपण पोस्ट लिहिलेली आहे आणि तिला एखाद्या विशिष्ट फोल्डरमध्ये टाकायचं आहे तर कसं टाकणार. जस्ट मी आता ही पोस्ट लिहिली समजा, हिला फोल्डरमध्ये टाकायचं आहे तर खाली यायचं, एंटर मारायचा एक कुठे आणि एक हॅशचं बटन दाबायचं. जसं मी हॅश बटन दाबले तसं मी जेवढे फोल्डर क्रिएट करून ठेवलेले आहेत तेवढ्यांची यादी आपल्यासमोर येईल. आता सध्या माझ्याकडे 3 आहेत म्हणून 3 दिसत आहेत. याच्यापैकी मी घेतो मॅथ एक्सरसाइज, जे आत्ता जस्ट मी क्लिक केलं, मी टच करतो. हे बघा खाली तुम्हाला इथे दिसत आहे या प्रकारचं. तर हे फोल्डरचं लेबल आहे, म्हणजे की आपली पोस्ट कुठल्या आत्ता लेबलला आहे तर ते मॅथ एक्सरसाइज. या प्रकारे आपण याला लेबल दिलेलं आहे पोस्टला. आणि हा एक प्रकार झाला. दुसरा आणखी एक प्रकार आहे, डायरेक्टली इथे जाऊ शकतो आपण आणि इथे लेबलची यादी आपल्याला दिसते. एवढ्या भागामध्ये लेबलची यादी आपल्याला दिसत आहे. मग ह्या यादीमधून आपल्याला कुठल्या लेबल लावलेल्या पोस्ट बघायच्या आहेत तर त्या बघू शकतो. जर मी जस्ट या ठिकाणी मॅथ एक्सरसाइजला क्लिक करतो, बघा सगळ्या पोस्ट गायब, फक्त मॅथ एक्सरसाइज लेबल असलेलीच पोस्ट दिसते आहे. आता ही ते एकच आहे म्हणून एकच दिसते. ह्याच्यात अजून पोस्ट असत्या मॅथ एक्सरसाइजवाल्या लेबलवाल्या तर आणखी दिसल्या असत्या. आता मला तयार करतानाच पोस्ट मॅथ लेबलमध्ये टाकायची असेल तर मग अगोदरच आपण काय करायचं, लेबलला क्लिक करायचे आणि मग प्लस बटनला क्लिक करायचे. ऑटोमॅटिकच तिला लेबल लागलं जाईल. म्हणजे एकतर तुम्ही अगोदर लावलं नाही तर कसं लावायचं हे अगोदर दाखवलं आणि सुरुवात करतानाच त्या फोल्डरमधूनच करायची असेल तरी करू शकता. आता मी मॅथ एक्सरसाइज या लेबलला क्लिक केलं, त्यातली एकच पोस्ट दिसते आणि मला त्याच लेबलमध्ये आणखी दुसरी पोस्ट बनवायची आहे. लेबल म्हणजे थोडक्यात फोल्डर समजा तुम्ही. मी त्याच्यावर आणखी क्लिक केलं आणि ती मला एखादी पोस्ट लिहायची. आता काय लिहायची, समजा तुम्ही सहलीला गेलाय मुलांसोबत. आता सध्या बऱ्याचशा सहली झाल्यात, काही शाळेंच्या काही याच्या अजून होत असतील. तर मग सहलीला गेल्यात, सहलीला गेल्यावर काय करतो आपण, वेगवेगळी ठिकाणं बघतो. मग घरी येईपर्यंत ध्यानात राहतं का, नाही राहत. मग आपण काय करतो, फोटो काढत गॅलरीमध्ये साठवतो. पण घरी आल्यावर हेच आठवत नाही हा फोटो कुठला होता, किंवा एका ठिकाणावर काय एकच फोटो काढतो का, अनेक काढले जातात. मग ते लक्षात राहतं का आपल्या, तर नाही राहत. मग इथे फंडा आहे. या कीप नोटचा वापर अनेक वेगवेगळ्या पद्धतीने केला जाईल. तुम्ही आता टूरला गेलात मुलासोबत आणि तुम्ही घरी आल्यावर ब्लॉग लिहिणार का नाही, मग तिकडेच चालता चालताच तुमचा ब्लॉगच तयार झाला तर, अगदी मुलांसोबत फिरता फिरता एक्स्ट्रा अगदीबात काम न करता, किंवा त्याचे निदान थोडी ब्लॉगची प्रिपरेशन तरी होईल ना. मग हे कसं, तर ते सुद्धा आता तुम्ही टूरला मुलांसोबत गेला असाल किंवा फॅमिली टूरला गेला असाल किंवा असं एकटेच कुठेतरी फिरत असाल तरीही ते आपल्याला उपयोगी येऊ शकतं. कसं, चला तर या ठिकाणी आपल्याला या पोस्टमध्ये काय करायचं, इथे क्लिक करायचे प्लसच्या बटनला. मी करतो क्लिक प्लसच्या बटनला आणि इथे बघा एवढे ऑप्शन आपल्याला मिळत आहेत. यापैकी नेमकं आपल्याला कुठला ऑप्शन वापरायचा आहे ते आपण ठरवू शकतो यापैकी. तर इथे आपण समजा टूरला गेलोय असं उदाहरण घेतलंय सध्या, म्हणून मी काय करेल, टेक अ फोटो. टेक अ फोटो म्हणजे की बा आपण कुठेतरी फोटो काढतोच ना, मग डायरेक्टली टेक अ फोटोला क्लिक करायचं. जस्ट की मी या ठिकाणी क्लिक करतो, ऑटोमॅटिक कॅमेरा सुरू झाला माझ्या टेबलवर. मी समजा हा कॅमेरा घेतला
आता आपण कुठल्या तरी विशिष्ट भागाचा फोटो काढत असतो, मी डायरेक्टली क्लिक करतो इथे टेबलचा फोटो एक सॅम्पलसाठी क्लिक केला आणि राईट टिक जे आले स्क्रीनवरती त्याला मी टच करतो. जसं टच केलं तसं ऑटोमॅटिकच या ठिकाणी तो फोटो येईल. बघा आला फोटो आणि ते फोटो कुठला आहे त्याचं थोडक्यात इथे टायटल देऊ शकतो आपण. आणि खाली काय आपल्याला चालता मुलांसोबत चालतोय किंवा एकटे चालतोय किंवा फॅमिली टूर काहीही असो, तिथे तुम्ही चालताय आणि जस्ट आपण इथं लिहूया, आत्ताच आपण शनिवार वाड्याला भेट दिलेली आहे. आत्ताच आपण शनिवार वाड्याला भेट दिलेली आहे आणि तेथील दक्षिणेकडे तोंड करून काढलेले हे चित्र आहे. झालं. काही सेव्ह बटन नाही काहीच नाही. डायरेक्टली बॅक. सगळं बंद करून टाका. अगदी चालता तुम्ही हेच करणार ना. कुठे सेव्ह करत बसणार, काय झंझटी करणार. वेळ असतो का तेवढा? तर या पद्धतीने चालता बोलता लोकांना तसं ह्याच्यासोबत बोलायचंय तुम्हाला. आणि ह्या सगळ्या अशा फटाफट प्रिपरेशन तुमच्या इथे होत राहतील. घरी आल्यावर मग त्या सगळ्या हिंट ज्या तुम्ही लिहिलेल्या असतात, त्याच्यामुळे तुम्हाला पुढे त्याला आणखी लांबवणं तर शक्य होणार आहे. फोटो पण आहे, खाली काही ॲडिशनल थोडेफार हिंट तुम्ही लिहून ठेवलेले असतील आणि हे चालता, बोलता झालेलं असेल. तर अशा प्रकारे तुम्ही आलेल्या आयडियाज तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे मांडू शकता. आता मी ह्याच्यावर आता ह्या आयडियाजवर आणि ह्या कीप नोट्सवर फार डिटेल जाणार नाही. याचा स्पेशल डेडिकेटेड व्हिडिओ ऑलरेडी मी ग्रुपमध्ये टाकला होता किंवा अजून आपल्या कोर्समध्ये पण ॲड करून ठेवलेला आहे. तुम्ही जरा त्याच्यात जाऊन बारकाईनं चेक करा. तो 30 मिनिटाचा टोटल मी याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो बारकाईने सगळा पूर्ण तुम्ही बघून घेतल्यानंतर कीप नोट्स तुम्हाला सगळ्या मेनू व्यवस्थित आणि आणखी इफेक्टिव्हरित्या वापरता येतील. मी जस्ट याची इंट्रोडक्शन दिलेली आहे कारण की आपल्याला आणखी वेगळ्या गोष्टीवर ब्लॉगसाठी पूर्वतयारीच्या विषयी बोलायचं आहे. तर जस्ट मी आता माझा कीप नोट्स पुन्हा एकदा ओपन करतो आणि हा ट्रायलसाठी मी वापरलेला न्यू ईमेल आय डीच्या ऐवजी आता ओल्ड ईमेल आय डी वापरतो आणि तिथे थोड्या काही गोष्टी तुम्हाला जस्ट एक ट्रायल म्हणून दाखवतो आणि आपण पुढे कंटिन्यू करूया. आता इथे मी अनेक दिवसापासून वापरत असलेला हा गुगल कीप नोट्स असल्यामुळे मी जस्ट बघा माझ्या मेनूला जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे मेनूची यादी दिसेल. हे पहा मेनूची म्हणजे फोल्डरची यादी एवढी सारी आणि त्या प्रत्येक कॅटेगरीत अनेक पोस्ट आहेत. तर ह्या प्रकारे मी याला कॅटेगराईज केलेलं आहे. मी हे काही असंच सांगत नाहीये तुम्हाला, मला पटलं कुठे दुसरीकडे व्हिडिओ पाहिला आणि लगेच तुम्हाला सांगायला लागलो. हे शिकवलंय सुद्धा अनेक ट्रेनिंगमध्ये 2-2 वर्षे याच्या बॅचेस चाललेल्या आहेत. तर या प्रकारे तुम्हाला थोडक्यात पोस्ट लिहिण्यासाठी याचा कसा उपयोग होईल ह्या गोष्टी सांगितल्या आणि मी जे केले ते फोल्डर्स वगैरे या सगळ्या गोष्टी दाखवल्या. असंख्य फोल्डर्स आहेत. आता इथेच बघा ना, इथे ब्लॉग गुरुजी नावाचं फोल्डर, इथे जर मी आलो तर हे सगळे त्याविषयीचे मला असं सगळं बघायला मिळतं किंवा अजून खाली वेगळं अजून एक फोल्डर असेल टेक्निकल. हे बघा टेक सेव्ही पोयम, मला काही वेळेला कविताचे वाक्य आठवतात आणि मी तिथे ते लिहून ठेवत असतो किंवा अजून काहीतरी भरपूर सारे आहेत. आता शेवटी दाखवेल तेवढं कमी पडेल पण आपण जस्ट एक बघितलं. टेक्नॉलॉजी अपडेट्समध्ये आलो की भरपूर साऱ्या पोस्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेलो की त्या पोस्ट लिहून ठेवलेल्या असतात जेव्हाची तेव्हा आणि मग लागेल तेव्हा त्याचा अजून थोडंसं रिफ्रेशिंग करून त्याला मी वापरतो. असं नाही की जेव्हा तेव्हा लिहिलं होतं आणि तसंच टाकलं असं नाही. त्यावेळेला अजून थोडीशी त्याच्यावर काही रिफ्रेशिंग केली जाते आणि मग आपण त्याला लोकांकडे पाठवतो. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची जी मी व्हिडिओमध्ये नाही सांगितलेली कारण की त्यावेळेस हे अपडेट नव्हतं म्हणून ते आत्ता सांगणं गरजेचं आहे. तर जस्ट सांगतो मी ते काय आहे कारण की ते व्हिडिओमध्ये अपडेट तेव्हा नसल्यामुळे मी ते सांगू शकलेलो नाही. पण आत्ता ते अपडेट आहे आणि ते तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. चला तर इथे आपण कुठे करूया, इथे आहे. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण हे सगळं बोलता लिहितो पण नंतर कधीतरी निवांत बसतो आणि त्याच्याकडे जेव्हा बघतो तेव्हा आपण त्याला आणखी रिफ्रेशिंग करण्यासाठी काही गोष्टी करू शकतो. जसं की मी याच्यावर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर समजा मला वाटलं की शाबास गुरुजी हा जो शब्द आहे ना याला जरा डार्क करावं, तर शाबास गुरुजीला मी सिलेक्ट केले पहा आणि तुम्हाला याला क्लिक करायचं. इथे हा जो आयकॉन दिसतो ना ए आणि त्याच्या खाली एक रेष आहे त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. जस्ट मी त्याच्यावर आधी क्लिक करतो आणि याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिसतात H1 H2 म्हणजे हेडलाईन 1 हेडलाईन 2. हेडलाईन 1 जी असते ना ती फार मोठी असते, हेडलाईन 2 सब हेडलाईन असते आणि AA म्हणजे पॅराग्राफ टेक्स्ट असतो. तर एवढेच आपल्याला फॉर्मॅटिंग करता येते. पण सध्या मला बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन यापैकी काही करायचं असल्यास करू शकतो. तर मी बोल्डला बघा क्लिक करतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय तो टेक्स्ट तेवढा बोल्ड झालेला आहे.
त्यानंतर आपल्याला काही वाटलं की बा इथे क्लिक करावं आणि एवढी जागेत काही समजा तुम्हाला ठरवायचं की ते अंडरलाईन असावी तर अंडरलाईन टाकू शकता किंवा अशा प्रकारेच काही, किंवा याला तुम्हाला कुठेतरी हेडलाईन बनवायचं एखाद्या शब्दाला तर तुम्ही ते हेडलाईन पण बनवू शकता. अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी इथे तुम्हाला करता येतील. जस्ट मी थोडक्यात फॉर्मॅटिंग सांगितली. तर नॉर्मल का होईना फॉर्मॅटिंग इथे दिलेली आहे तेवढी सुद्धा आपल्याला सफिशियंट आहे. नंतर अधिकची फॉर्मॅटिंग आपल्याला जो ब्लॉग आपला तयार होतो त्याच्यात अजून करता येते, पण जस्ट आपल्याला प्रिपरेशन म्हणून एवढी पुरेशी आहे. तर या प्रकारे आपल्याला ब्लॉग पोस्ट प्रिपेअर करण्यासाठी, पोस्ट लिहिण्यासाठी, चालता बोलता येणाऱ्या आयडियाज आणि भरपूर साऱ्या गोष्टी ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी ह्या उपयोगी येतील. आता मी या स्क्रीनला म्हणजे थोडंसं थांबून आपण डेस्कटॉपवर जाऊया आणि डेस्कटॉपवर गेल्यानंतर कसं तुम्हाला हे वापरता येईल याविषयी बोलूया. ओके, चला तर आता मी डेस्कटॉपची स्क्रीन ऑलरेडी ओपन ठेवलेली आहे आणि आपण इथे येऊ. ओके, तर इथे गुगल कीप नोट्स कसा वापरायचा, तर जस्ट गुगल क्रोमचा एक टॅब नवीन ओपन करा. ओपन केल्यानंतर हे जे 9 डॉट तुम्हाला, सॉरी स्क्रीन दिसते का, स्क्रीन दिसत आहे ना डेस्कटॉपची? कोस्ट माईक ऑन करून सांगू शकता, बाकीची चॅटिंगमध्ये सांगा. हो सर. ओके, माईक बंद ठेवा. तर आपल्याला या ठिकाणी 9 डॉट जे असतात त्याच्यात ॲप्स असतात, त्याचं नाव आहे गुगल ॲप्स. याच्यात क्लिक करायचे आणि इथे थोडंसं खाली सरकून बघा, तुम्हाला दिसेल कीप नावाने एक ॲप. तर या कीपला आपण क्लिक करायचं. तर या ठिकाणी आपला गुगल कीप ओपन होतो. पण लक्षात ठेवा इथे ईमेल आय डी कुठला लॉग इन आहे ते पण पहा. म्हणजे की ज्या ईमेल आय डीने तुम्ही मोबाईलवरती कीप नोट वापरत आहात, ज्याच्यावर तुम्ही नोट लिहित आहात, तोच जर इथे लॉग इन असेल तर जे मोबाईलवर तुम्ही काम केलं ते सर्व इथे दिसेल. आता या ठिकाणी हे जे काही आहे तर ते डेस्कटॉपवर मी ओपन केलं आहे. ठीक, तर डेस्कटॉपवर पण मी आत्ता जे दाखवलं ना माझी रेग्युलर वापरात असलेली ते सगळे फोल्डर्स आणि ते सगळं काही कॅटेगराईज इथे आपल्याला दिसतंय. जसं की मी म्हणालो तो काय पोयम, कुठे गेलं पोयम, हे बघा टेक सेव्ही पोयम, टेक्नॉलॉजी अपडेट, सगळे तेच आपल्याला इथे दिसते. आणि या पद्धतीने आपल्याला कळलं की नोट्स इथून आपल्याला वापरायला. आता इथे वापरायची पद्धत काय असेल तर डायरेक्टली तुम्हाला कीप नोट्स ओपन झाल्यानंतर फक्त इथे टेक नोटला क्लिक करायचे आणि काही लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. आणि जर दुसऱ्या ऑलरेडी मोबाईलवर तयार केलेल्या पोस्टमध्ये काही ॲडिशन किंवा डिलीट वगैरे करायचं असेल तर ते पण करू शकता. जस्ट या ठिकाणी समजा तुम्ही कुठल्या क्लिक करू शकता. उदाहरण आपण बघूया. ते बघू आपण. ओके, तर या ठिकाणी तुम्ही आलात, यातलं कुठलं वाक्य नको असेल सिलेक्ट करा, डिलीट बटन दाबा किंवा याच्यात अजून काय करायचं ते तुम्ही करू शकता. जे थोडंफार तुम्हाला काही म्हणजे कमी किंवा जास्त करायचं असेल तर ते करू शकता. आता इथे मी एक ब्लॉग लिहिलेला आहे जो की ऑलरेडी तुम्ही वाचला असेल. हा ब्लॉग ऑलरेडी आपल्या shahbazguruji.com वर प्रसिद्ध पण केलेला आहे. ब्लॉगिंग करण्याचे फायदे काय आहेत. तर हा ब्लॉग मी अगोदर इथे लिहिला होता, कच्चा होता, त्याच्यात फॉर्मॅटिंग वगैरे काही नव्हतं, पॅराग्राफ नव्हते, काही नव्हतं. असंच बोलून बोलून मी जेवढं आठवेल तेवढं लिहिलं आणि नंतर त्याला फिनिशिंग करण्यासाठी मग मी त्याला थोडंसं टायटल आणि हेडलाईन्स आणि पॅराग्राफ्स वगैरे असं करून कुठला म्हणजे लाईन खाली कुठली वर वगैरे या सगळ्या गोष्टी ॲडजस्टमेंट केल्या मला वाटेल तशा. खाली आल्यानंतर मग बघा याला पॉईंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि हे सगळं काम मोबाईलमध्ये केलं आहे, डेस्कटॉपमध्ये नाही केलेलं. ओके, जेव्हा मला वाटतं तेव्हा मी हे सगळं केलेलं. तर अशा प्रकारे 12 फायदे मी याच्यात सांगितले. 12 फायदे प्रॉपरली अरेंज केले आणि नंतर मग ही पोस्ट उचलली आणि आपल्या ब्लॉगमध्ये कॉपी पेस्ट केली. तिकडे काही फार विचार करत बसायचं नाही. लिखाण जेवढं काय आहे तेवढं इकडे फायनलच करून फक्त कॉपी पेस्ट करायचं आणि बाकी थोडीफार काही फॉर्मॅटिंग असेल तेवढी करायची. ब्लॉगमध्ये गेल्यावर तुम्ही विचार करणार आणि मग ते लिहिणार, तसं नाही चालणार. तर त्यासाठी या प्रकारच्या कीप नोटसारख्या विशिष्ट तंत्रज्ञानाची तुम्हाला गरज आहे. हे क्लाउड बेस्ड तंत्रज्ञान आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही डेस्कटॉप मोबाईल वगैरे पण वापरता येते. अशा असंख्य फायदे याच्यामध्ये आहेत. तर याला खाली किती जावं बरं असं काही लिमिट नाही आहे बरं का. खाली किती लांब जायचं आहे याचं पेज लिमिट नाही, कितीही लांब जाऊ शकता.
आता एकाच कॅटेगरीतली पोस्ट असेल तर मी एका खाली एकच लिहितो. पहिली पोस्ट समजा ब्लॉगिंगचे फायदे, दुसरा अजून त्याच्या खाली, तिसरा अजून त्याच्या खाली, चौथा अजून त्याच्या खाली, अशी लांब लाईन लागू शकते. ठीक आहे. तर आता इथे सुद्धा ही पहिली पोस्ट आहे, ब्लॉगिंग करण्याचे फायदे काय, आणि त्याच्यानंतर खाली अजून दुसरी एक आहे बघा, अगोदर जुनी लिहिलेली त्याच्यावरती मी हे लिहिलंय. तर अगोदर लिहिलेली काय आहे बघा इथे, स्टॉक व्हिडिओ फुटेज मोफत उपलब्ध असणाऱ्या 8 वेबसाईट. ही सुद्धा आपण पोस्ट आपल्या shahbazguruji.com वर प्रसिद्ध ऑलरेडी केलेले आहे साधारण 5-6 महिन्यापूर्वी. तर ती सुद्धा इथे ऑलरेडी आहेच ठरलेली. तर या प्रकारे म्हणजे जस्ट मी तुम्हाला एक ट्रायल, एक टेस्टिंग किंवा मी जे केलंय जसं करतो तसंच तुम्हाला दाखवलंय. तर याच प्रकारे तुम्ही केलं तर तुम्हालाही फार म्हणजे अचानक ऐन वेळेला डोकं चालवायची गरज पडणार नाही आणि तुम्ही योग्य ठिकाणी ऑर्गनाइज करून तुम्ही किती घाई गडबडीत असाल तरी तुम्ही त्या आलेल्या कल्पनांना साठवू शकाल, सेव्ह करून ठेवू शकाल आणि योग्य वेळेला त्याचा उपयोग करून त्याच्यामध्ये एन्हान्समेंट करू शकाल. ओके, चला तर मी इथपर्यंत गुगल कीप नोट्सच्या बद्दल बरीच माहिती सांगितली. तर कसा वाटला हा टूल याच्याबद्दल 2 शब्दात किंवा एखाद्या शब्दात तुम्ही चॅटिंगमध्ये सांगा. खरंच हा टूल ब्लॉगसाठी पूर्वतयारी म्हणून वापरण्याजोगा आहे का, आणि ते कसं वाटलं तुम्हाला, की बाबा यापूर्वी पण आपण ब्लॉग लिहायचा तर विचार केला पण पूर्वतयारीचा काही विचार नव्हता केला की ते काय आणि कसं करणार, डायरेक्टली ब्लॉगवरती ब्लॉग लिहिणार कदाचित असंच तुमच्या डोक्यात असेल. आणि हे फक्त मी ब्लॉगच्या या आजच्या सेशनला धरून सांगितलंय. तुमचे बाकीचे इतर पर्सनलाइज अनेक कामं असू शकतात जे या पद्धतीने सुद्धा तुम्ही ऑर्गनाइज करू शकता. फक्त एवढंच आहे की प्रोफेशनलसाठी, पर्सनलसाठी वेगळा ईमेल आयडी वापरून गुगल कीप नोट जर वापरला तर तो अधिक बेटर होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला कोणाला ॲक्सेस वगैरे देण्याची वेळ आली तर तुमचे पर्सनल कामं लोकांना दिसणार नाहीत वगैरे वगैरे. किंवा तुम्ही फोल्डर वगैरे तरी वेगवेगळे बनवू शकता. त्या नोट्सला तुम्ही इतरांसोबत शेअर पण करू शकता. जसे गुगल शीट आपण शेअर करतो तसं या नोट्सला शेअर पण करू शकतो दुसऱ्यांसोबत. तुम्हा दोघांना एकत्र एखादी पोस्ट लिहायची असेल तर ते पण त्याच्यामध्ये शक्य आहे. तर असं अनेक काही काय. ओके, तर ब्लॉग लिहायला कीप उपयुक्त आहे आणि एक्सलंट इन्फॉर्मेशन फर्स्ट टाइम हे ऐकले वगैरे वगैरे. तर याच्यावरती मी डेडिकेटेड व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे आणि आपल्या कोर्समध्ये तो इन्क्लूड करून पण ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्ही आणखी डिटेल माहिती तिथे पहा, कारण की मी आज त्यातली मोजकेच फंक्शन दाखवले आहेत. ठीक आहे, डिटेल टोटल A to Z फंक्शन मी समजावून सांगितलेले नाही आहेत. तुम्हाला जर का लॉंग टर्म त्याला वापरायची इच्छा झाली असेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून त्याप्रमाणे सुरुवात करणं गरजेचं आहे. ठीक, चला तर आता इथपर्यंत आपण पोहोचलोय. आता ब्लॉग पोस्ट बद्दल आपण पुढे आणखी थोडंसं डिटेल जाऊया. ब्लॉग पोस्ट जर आपल्याला लिहायचे आहेत तर पूर्वतयारी आपल्याला समजली. पूर्वतयारीमध्ये आपला टेक्स्ट, आपल्या आलेल्या कल्पना आणि त्यांना आपण एक जिवंत रूप देऊ शकतो जे कल्पनेत आहे त्याला, आणि त्याच्यानंतर आपण त्याला रिफ्रेशिंग करून वगैरे पोस्ट तयार होतील. आता पुढची गोष्ट काय, पुढे असं आहे की आपण ब्लॉगवरती जेव्हा पोस्ट लिहायचा विचार करतो आणि खास करून अर्निंगचा विचार करतो त्यावेळेला आपली पोस्ट किमान 1000 ते 1500, 1000 ते 1500 शब्दांच्या मर्यादेमध्ये असली पाहिजे. 1000पेक्षा कमी नको, 1500 पेक्षा जास्त चालेल, पण ॲव्हरेजली 1000च्या पुढे असावीच. त्यासोबत आपण जी पोस्ट लिहितो आहोत ती पोस्ट आपण डायरेक्टली इंटरनेटवरून कॉपी करून आपल्या ब्लॉगवर टाकलेली नसावी, कारण की ब्लॉगला खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत, कारण की तिथे अर्निंगचे सोर्स आणि इतर साऱ्या गोष्टी आहेत. मग यूट्यूबला पण रिस्ट्रिक्शन्स आहेत कॉपीराईटचे, तसेच ब्लॉगला पण नियम आहेत. गुगलचाच प्रॉडक्ट आहे यूट्यूब, तसाच गुगलचाच प्रॉडक्ट आहे ब्लॉग. तर ब्लॉग काही वेगळा प्रॉडक्ट नाही आहे, तर गुगलचाच प्रॉडक्ट आहे. तर तिथे कॉपीराईट रिस्ट्रिक्शन्स आहेत. मग त्यामुळे आपल्याला आपलं स्वतःचंच म्हणणं आपल्याच भाषेत तिथं लिहिण्याची गरज आहे. इकडून तिकडून उचलून तुम्ही टाकाल, अर्निंगची अपेक्षा सोडावी लागेल. आणि सोबतच ज्या इमेजेस तुम्ही तयार करता त्या सुद्धा तुम्हाला उरतुल्या कुठल्याही इमेज आणि वापरा आपल्या ब्लॉगला असं नाही चालणार. तिथे तुम्हाला इमेज स्वतःच क्रिएट कराव्या लागतील आणि ब्लॉगला किंवा ब्लॉगच्या मध्ये टाकाव्या लागतील. तर इमेज एडिटिंगचं स्किल तुमच्याकडे असलंच पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे डेस्कटॉप नसेलच तर आणि असेलच तर दोन्ही तुम्ही काही असा, पण तुम्हाला बॅनर डिझाईन करता आलाच पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही मोबाईल असो किंवा डेस्कटॉप असो, पण एक एडिटिंगचं ॲप वापरता येणं आवश्यक आहे.
तर त्यासाठी मी पिक्सल लॅबचा ऑलरेडी डेडिकेटेड व्हिडिओ आपल्या ग्रुपमध्ये ॲड करून ठेवलेला आहे. ज्यांना ग्राफिक डिझाईन शिकायचं आहे त्यांनी वेगळा वेळ देऊन तो व्हिडिओ पाहावा, कारण की ग्राफिक डिझायनिंगचा हा कोर्स नाही आहे, त्याच्यामुळे मी इथे तो कव्हर करणार नाही. पण याच्याशी संबंधित तो विषय असल्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ पाहून मात्र ग्राफिक डिझाईन शिकता येईल. त्यासाठी 30 मिनिटाचा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या स्वतःच्या वेळेप्रमाणे डिझाईन शिकून घ्या. ओके, पुढे आपण जो ब्लॉग लिहितोय किंवा जी पोस्ट लिहितोय तर ती इकडून तिकडून इंटरनेटवरून कॉपी करून न घेता आपल्या स्वतःच्या शब्दांमध्ये, आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये घ्यावी लागेल. याच पोस्ट लिहिण्यासाठी आपण ChatGPTचा देखील उपयोग करू शकतो. पण ChatGPTने दिलेली पोस्ट जी आहे ती तशाच तशी आपल्याला ब्लॉगवर टाकता येणार नाही किंवा टाकली नाही पाहिजे, कारण की ती AI जनरेटेड असेल. तर AI जनरेटेड कॉन्टेंट जो आहे टेक्स्टद्वारे, तर तो म्हणजे काय म्हणू आपण मॉनिटाईज होण्यासाठी मुश्किल आहे. त्याच्यामुळे आपल्याला सहाय्यकारी म्हणून आपण ChatGPTचा उपयोग करून घेऊ शकतो आणि त्याद्वारे पोस्टही लिहू शकतो. पण लिहिल्यानंतर आपण त्याला आपल्या भाषेत मांडावं लागेल. मग ह्याचा उपयोग करायचा की नाही? तर करा जरूर, कारण की त्यामुळे काय होईल, तुमचा अर्धा वेळ वाचेल. पोस्ट 0 शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत तुम्ही तर लिहिणार आहात, पण सगळ्याच पोस्ट आणि जर का तुम्हाला आठवड्याला 2 पोस्ट पब्लिश करायच्या असतील तर एवढं तुमच्याकडून होण्यासाठी तुम्हाला AI टूलची मदत घ्यावीच लागेल. मग हे सगळं करताना तिथून जी पोस्ट आपल्याला मिळते त्याच्यामध्ये आपल्याला एवढंच करायचं आहे, ती जी पोस्ट मिळते त्याच्यामुळे आपला अर्धा वेळ वाचला. बऱ्याच गोष्टी आपल्याला रेडीमेड मिळालेल्या असतात. फक्त करायचं काय, आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये त्याला स्वतः रिफ्रेश करून लिहायचं आहे आणि मग ती पोस्ट आपण आपल्या ब्लॉगवरती टाकू शकतो. याच्यामुळे काय होईल, तुम्ही जरी किती डोकेबाज असलात तरी पण लिहिण्यासाठी वेळ कमी पडतो. ह्या सगळ्या पोस्ट आठवायच्या आणि मग त्या लिहायच्या, असं थोडीच आहे की पुस्तकात बघून लिहायच्या. तर त्यामुळे आपल्याला AI टूलची मदत होऊ शकते. पुस्तकात तुमचं जे काही नॉलेज आहे, ज्या विषयावर नॉलेज आहे, खास करून त्याच विषयावर आणि एका स्पेसिफिक टॉपिकवर आपण आपल्या ब्लॉगवरती पोस्ट लिहिल्या पाहिजेत. असं नको व्हायला की आज मी लिहिली मॅथची पोस्ट, उद्या लिहिली मराठीची पोस्ट, परवा लिहिली राजकारणाची पोस्ट, त्याच्यानंतर लिहिली कुठले तरी राम मंदिराची पोस्ट, चौथ्या दिवशी लिहिली काहीतरी म्हणजे काय की गुन्हेगारीची पोस्ट, 5व्या दिवशी लिहिली काहीतरी अजून काहीतरी वेगळीच. असलं नाही चालणार. तर आपल्याला विशिष्ट एक क्षेत्र पकडावं लागेल आणि त्या क्षेत्रातच आपल्याला पोस्ट लिहाव्या लागतील. Google तुम्हाला ऑब्झर्व करतो की ह्या ब्लॉगवरती नेमकं कुठल्या प्रकारच्या कुठल्या म्हणजे विषयावर लिहिल्या जातात आणि हा लेखक किंवा हा ब्लॉगर जो आहे तो कुठल्या विषयात तज्ज्ञ आहे. त्याला तुमची तज्ञता ओळखायची आहे की तुम्ही कुठल्या फील्डमध्ये काम करताय. तर त्यासाठी तुमची तज्ञता केव्हा दिसेल, जेव्हा तुम्ही एकाच फील्डमधल्या पोस्ट वारंवार पोस्ट करता आणि कायम तुमचा ब्लॉग एका विशिष्ट पर्टिक्युलर टॉपिकला धरून चालतो. तरच तुमचा ब्लॉग रँक होण्यास मदत होते. तरच तुमचा ब्लॉग म्हणजे व्ह्यूवर्स त्याला मिळतात. व्ह्यूवर्स आलेले टिकण्यासाठी अजून समजा वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात, त्या भाग वेगळा. परंतु आपल्याला पहिलं नियम तो पाळायचा आहे कॉपीराईटचा आणि दुसरा नियम पाळायचा आहे 1500 शब्द 1000 शब्दांच्या म्हणजे पुढची पोस्ट आपल्याला पाहिजे, 1000च्या पुढची. आणि तिसरा नियम पाळायचा आहे, आपल्या पोस्ट एकाच कॅटेगरीला धरून असल्या पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही योगा शिकवत आहात तर फिटनेस आणि योगा याबद्दलच्या तुमच्या पोस्ट असल्या पाहिजेत. तुम्ही मॅथ विषय शिकवत असाल तर मॅथ विषयीच्याच तुमच्या पोस्ट असल्या पाहिजेत. तर या प्रकारे हे उदाहरण फक्त मी सांगितलं. मी तंत्रज्ञान शिकवतो तर माझ्या तंत्रज्ञानातल्याच पोस्ट असल्या पाहिजेत. मी आज समजा तुम्ही मला ओळखता कशामुळे, किंवा हे तंत्रज्ञान शिकवणारे व्यक्ती आहेत आणि मी जर उद्या समजा एखाद्या मॅथवरती शिकवायला लागलो किंवा मॅथच्या पोस्ट तुमच्यापर्यंत पोहोचायला लागलो किंवा कुठल्या तरी दुसऱ्या विषयातल्या नोट्स मी तुमच्यापर्यंत पाठवली तर तुम्हाला काहीतरी वेगळं फील होईल की नाही होणार. यांनी काय आज नवीन सुरू केलंय असं वाटेल की नाही, ह्यांचे हे नाही काय फील्ड सोडली की काय, सहज विचार येईल का नाही, तसंच होईल. तर आपण याच पद्धतीने नियम पाळून ब्लॉगर आपण बनू शकतो. तर हे नियम तुम्हाला पक्के पाळावे लागतील. जर आर्थिक सोर्स हवे असतील तर हे म्हणजे कॉपीराईटचा नियम तर तुम्हाला खूप स्ट्रिक्टली फॉलो करावा लागेल आणि 1500 शब्दांच्या आसपासची पोस्ट तुम्हाला लिहावी लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक क्षेत्र निवडल्यानंतर त्यातलंच नॉलेज आपल्याला घेण्यासाठी आपली नॉलेज त्यातलं गेन करण्याची आवड त्या फील्डमधली असली पाहिजे.
म्हणजे की तुम्हाला भले आज भरपूर अनुभव नाही आहे त्या क्षेत्रातला, 2 वर्ष 3 वर्षाचा अनुभव आहे किंवा अगदी तुम्हाला अनुभवच नाही आहे, आत्ता सुरू करायचा विचार करताय. पण पक्कं पहिलं लक्षात ठेवा, ब्लॉग लिहिणं किंवा ब्लॉगर बनणं किंवा आपण म्हणूया की इन्फ्लुएन्सर बनणं, ही काही एका दिवसाची गोष्ट नाही. त्यामुळे ती लंबा प्रवास आहे, लांब चालणारी गोष्ट आहे. खूप जास्त दिवसाची, दीर्घकाळ चालणारी ती प्रक्रिया आहे. एखाद्या म्हणजे इन्फ्लुएन्सर आपल्याला बनायचं असल्यास. इन्फ्लुएन्सर बनणं म्हणजे काय? इन्फ्लुएन्सर बनणं म्हणजे आपण आपल्या शब्दांवर, आपण आपल्या लिखाणांद्वारे, व्हिडिओद्वारे किंवा कुठल्यातरी कंटेंटच्या माध्यमातून लोकांना एंगेज करून ठेवणे, फॉलोअर्स आपल्यासोबत असणे म्हणजे इन्फ्लुएन्सर बनणे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की फक्त ब्लॉगच लिहा, यूट्यूब चॅनल चालू नका किंवा फक्त यूट्यूबच करा, बाकी काहीच करू नका, असं नाही आहे. इन्फ्लुएन्सर बनणं म्हणजे तुमच्याकडे फॉलोअरचा बेस असणे, तुम्हाला लोक फॉलो करणारी संख्या असली पाहिजे, तुमचे चाहते असले पाहिजेत, ह्याला आपण इन्फ्लुएन्सर म्हणूया. तर मग ही प्रक्रिया लाँग टर्म चालणारी असल्यामुळे तुम्हाला अनुभव असेल तर चांगली गोष्ट आहे. जो अनुभव आहे त्याच्यात तुम्ही काम करायलाच पाहिजे आणि अनुभव नसेल तर तुम्ही मग ठरवणार कसं की मी कशात काम करू. तर तुम्ही काम आधी स्वतःला इंटरेस्ट कशात आहे हे पक्कं ठरवा. तुम्ही कुठल्या फील्डमध्ये जास्त तुम्हाला वाचायला, लिहायला, माहिती घ्यायला आवडते, ते जर तुम्ही एकदा ठरवलं, मग नंतर त्यासोबत तुम्ही त्या फील्डशी रिलेटेड नॉलेज गेन करायला सुरू कराल आणि ती आवड असल्यामुळे तुम्ही नॉलेज इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी गेन कराल आणि जे स्वतःसाठी गेन केलेलं जे नॉलेज आहे ते दुसऱ्यांना देणं, याचंच नाव इन्फ्लुएन्सर बनणं. पहिली स्टेप तर हीच आहे. मलाच काही येत नाही, मलाच काही गरज नाही, उगीच कुठल्या तरी नॉलेज काढतोय लोकांसाठी, असं जर करत असाल तर तुम्ही स्ट्रगल करत आहात. तुम्ही मजा नाही घेणार आहात. तुम्हाला ब्लॉगिंग करण्यात किंवा इन्फ्लुएन्सर बनण्यातला आनंद नाही भेटणार आहे. तुम्ही फक्त काहीतरी म्हणजे काय म्हणायचं म्हणजे स्वार्थासाठी आलेला आहात. तर असं नाही चालत. आधी परमार्थ करावा लागतो. स्वार्थ ऑटोमॅटिक घडवतो. तर त्या ठिकाणी निसर्गाचा तो नियम आहे. आधी लोकांना द्या, त्यांना जे पाहिजे ते. लोक तुम्हाला देतील, तुम्हाला जे हवं ते. काय देतील? लाईक देतील, शेअर देतील, नंतर पैसे पण मिळतील. कारण की लोक लाईक आणि शेअर द्यायला लागले तर ॲडव्हर्टाइज येतील आणि पैसे तर मिळणारच ना. म्हणजे इन्कम आणि अर्निंग हा सगळ्यात मानवी जीवनातला शेवटचा पार्ट आहे. तो आपण तोडू नाही शकत, पण शेवटचा पार्ट आहे किंवा आपण त्याला एक बाय प्रॉडक्ट म्हणून वापरलं पाहिजे, ना की फर्स्ट प्रॉडक्ट. जर तुम्ही फर्स्ट टार्गेटच जर का तुमचं अर्निंग असेल, तर आपल्याला यश मिळणे अशक्य आहे. तर त्यामुळे आणि तसं करणं अगदी खूप शॉर्ट टर्मचा खेळ असू शकतो. तर त्यामुळे मी जे सांगितले त्या पद्धतीचे नियम हे काय मी बनवलेले नाहीत. मी फक्त अनुभवातले सांगतोय, जे ऑलरेडी जगात चालू आहेत काही वर्षापासून, जे माझ्यापेक्षाही तुम्ही अनुभवी आहात. यातल्या काही गोष्टी तुम्हाला नक्की पटल्याही असतील. त्यामुळे मी माझं मनाचं काही सांगत नाही. नाही मी कोणी धार्मिक गुरु आहे की जो मी काही ग्रंथ वाचून तुम्हाला त्यातलं ज्ञान पाजळतोय. हे फक्त मला जे वाटलं, मी जे करतोय, ज्याच्याने मलाही काही प्रमाणात यश मिळालंय, थोडं का होईना, तेवढं तशा पद्धतीने तुम्हालाही मिळावं यासाठी मी हे सगळं सांगितलंय. तर इन्फ्लुएन्सर बनण्याची प्रक्रिया मी थोडक्यात जी सांगितली आहे, तर ती ही अशीच आहे आणि याच पद्धतीने आपल्याला जावं लागेल. आपल्याला जे काही अर्निंग वगैरे पाहिजे हा बाय प्रॉडक्ट आहे. महाराजसुद्धा म्हणतात, "मी पैशाला हात लावत नाही." पण दानपेट्या मोठ्या अक्षरात लिहिल्या अशी ती दानपेटी आहे. डोनेशन, गुप्त दान म्हणजे देवाला सुद्धा पैशाशिवाय चालता येत नाही किंवा भागत नाही. ही खरी गोष्ट आहे. मान्य करायला फक्त आपण काही जण तयार नाहीत. म्हणजेच काय की पैसा हा फक्त एवढंच आहे की त्याला फर्स्ट प्रायोरिटी न देता तो एक बाय प्रॉडक्ट म्हणून केला पाहिजे. कोणाचं तरी हित पहिलं कसं पूर्ण होईल याच्यावर पूर्ण फोकस दिला तर तो प्रॉडक्ट ऑटोमॅटिक त्याच्यासोबत असतो चालत आलेला. त्याला बाजूला कोणी करू शकत नाही कारण त्याचा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे त्यालाही बाजूला करणं कोणालाही अशक्य आहे. फक्त एवढंच आहे की लोकांकडून चुकतं असं पहिला फोकस त्याच्यावर देतात. तर असं नाही आहे. तर फोकस इकडे द्या. मी पैशाला हात लावत नाही. पण दानपेट्या मात्र तिकडे भरत राहतात. का भरत राहतात? कारण मी पैशाला हात लावत नाही, मी फक्त ज्ञान देतो. ऑटोमॅटिकली त्याच्यात दान पडलं जातं आणि सगळं काही सर्कल चालू राहतं. तसंच आपल्याला आपण फक्त ज्ञान देत राहा, पोच देत राहा, ओरिजिनल कॉन्टेंट देत राहा आणि समोरच्या व्यक्तीला त्या नॉलेजमधून काहीतरी फायदा होईलच होईल याच्यासाठी ते करा. उगीच काहीतरी मला पैसे मिळतील म्हणून कोणाचं तरी प्रॉडक्टची माहिती करायची, डिस्क्रिप्शनमध्ये वाचायची, 4-2 लोकांचे व्हिडिओ बघायचे आणि आपल्या पोस्टवरती टाकायचे. असे अनेक जण करत आहेत. नाही स्वतः प्रॉडक्ट वापरलेला असतो, ना पाहिलेला असतो आणि ना त्याच्याबद्दलचे आपल्याला काही देणं घेणं असतं की हा प्रॉडक्ट चांगला आहे किंवा फक्त आपल्याला लिहायचं आहे. लोकांनी लिहिलंय म्हणून आणि लोकांना म्हणायचं घ्या. म्हणजे त्यांनी घ्या. जसे बाकीचे सिनेमा स्टार ॲडव्हर्टाइज करतात साबणाची एका
आणि आपण त्या घ्यायच्या आणि त्यांनी दुसऱ्या वापरायच्या. असले खोटे कामं करून आपण इन्फ्लुएन्सर बनणं कठीण गोष्ट आहे. त्याच्यामुळे जे काही आपण करतो ते व्यवस्थित केलं तर आपल्यालाही समाधान आधी मिळतं, पैसा तर नंतर मिळतो. तर याप्रमाणे आपल्याला ही प्रक्रिया इन्फ्लुएन्सर बनण्याची ब्लॉगची पूर्वतयारी म्हणून ही आपल्याला करायची आहे या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला जे काही पोस्ट वगैरे लिहायचे आहेत, पोस्ट लिहायचे आहेत, त्याच्यासाठी तुम्ही एआयचा जनरेटेड कंटेंट वगैरे काही करा. पण स्वतः एकदा त्याला स्वतःच्या भाषेत रिफ्रेश करून लिहा. तरच तो कंटेंट म्हणजे डायरेक्टली तुमचा पब्लिश करण्यालायक होईल आणि त्याच्यानंतरच तुम्ही तो पब्लिश करायचा आहे. जेणेकरून तो कंटेंट युनिक वाटेल आणि म्हणजे कॉपीराईटचे स्ट्राईक वगैरे येणार नाहीत आणि त्याच्यामुळे तुम्ही ग्रो व्हाल. आणि पहिलं आपल्या फॉलोअरचं लक्षात घ्या, ध्यानात घ्या, की आपण जे देतोय ते खरंच तेवढं उपयुक्त आहे का? आणि त्याचं काहीतरी त्याच्यातून फायदा होणार आहे का? जर फायदा झाला त्या व्ह्यूअरचा तर तो एकच नाही तर दुसरी पोस्ट वाचतो, दुसरी नाही तर तिसरी वाचतो. आणि खास करून लक्षात ठेवा, एक्सपर्टी आपल्याला तेव्हाच दाखवता येते लोकांना जेव्हा आपल्या एकाच म्हणजे कॅटेगरीतल्या पोस्ट असतात, एकाच फील्डला धरून असतात. कारण की वाचकसुद्धा आपली एक्सपर्टीज चेक करतो. तरच तो वाचायचं आणि ह्याच्यावर भरोसा ठेवायचा का नाही हा विचार करतो. तुम्ही पण ते करत असालच ना. दुसऱ्याच्या कोणाची तरी पोस्ट वाचायला लागला, एखादी माहिती सांगितली. खरंच हा व्यक्ती ह्याच्यातला अभ्यासक आहे का? ह्या माहितीला आपण कितपत म्हणजे अगदी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा. तर ह्याच्यासाठी आपण ज्याने लिहिलंय, ज्याने हे सगळं केलंय, ज्याने आपल्यापर्यंत पोहोचवलंय किंवा ज्याच्याबद्दल आपण ज्यांनी लिहिलेली पोस्ट आहे ती वाचण्याच्या वाचताना आपण त्याचाही विचार करतो. तसं आपल्याबद्दल लोक विचार करतीलच. आणि हे आपल्याला आपल्या एका विशिष्ट क्षेत्रातलं नॉलेज जर असेल तर लोक आपल्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांनाही कळतं की हे व्यक्ती या विषयातले अभ्यासक आहेत आणि ह्यांनी दिलेलं आपल्याला उपयुक्त आहे. तर यामुळे काय होतं, लोकांचा वेळ वाचतो आणि लोक आपल्याला राईट नॉलेजचा शोधत असतात आणि यामुळे आपलं राईट नॉलेज पुरवण्याचं ध्येय त्यांना पटलं आणि ते आपल्यासोबत चिटकून राहिले की वारंवार पोस्ट वाचल्या जातील. नवीन व्ह्यूवर येतील ते येतील, पण येणारे चिटकले पाहिजे ना. तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागतील. आता एवढं चालतं का मग? नाही. तर याच्या व्यतिरिक्त अजून काय असतं? याच्या व्यतिरिक्त अजून असतं की तुम्ही भले चांगला कंटेंट आणि सगळ्याच गोष्टी लिहिताय, पण तो ब्लॉगवरती मांडता कसा? ते दिसतो कसा? वाचनीय, अट्रॅक्टिव्ह दिसतोय का? नवीन व्ह्यूवर आल्यानंतर त्याला पोस्ट वगैरे लवकर सापडतात का? सापडल्या तर त्या जरा अशा प्रोफेशनल वाटतायत का, की उगीच काहीतरी भंकास दिसतानाच दिसतंय? वाचायच्या अगोदरच तो म्हणजे तिथेच त्याचं माइंडसेट होतो की हे असं दिसतंय काहीतरी लोकल. असं आपला अगोदरच व्ह्यू बनून जातो बघितल्या. असं तर आपल्याकडून होत नाही ना. हे पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. याचाच अर्थ असा आहे की आपली जी ब्लॉगची डिझाईन आहे ती पण चांगल्या प्रकारची डिझाईन असली पाहिजे, अट्रॅक्टिव्ह असली पाहिजे, वाचकांना वाचन सोपं जायला पाहिजे, डिस्टर्बन्स फार जास्त नसले पाहिजेत. या सगळ्या गोष्टींची पण आपल्याला ब्लॉगवरती काळजी घ्यावी लागणार आहे. हे मी आत्ता तरी व्हर्बली सांगितले, आता उद्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल पण होणार आहे. ओके, तर इतक्या गोष्टी मी साऱ्या सांगितल्या आहेत ब्लॉगची पूर्वतयारीच्या मध्ये. तर एवढ्या साऱ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करून आत्ता आपण ब्लॉगच्या डिझाईनला सुरू करणार आहोत. पण तत्पूर्वी मी ज्या गोष्टी सांगितल्या त्यातली कुठली गोष्ट तुम्हाला ब्लॉग सुरू करताना वाटलं की हा माझ्या मनाला पॉईंट एकदम ठसला, पटला आणि मी या पॉईंटप्रमाणे नक्की वागण्याचा प्रयत्न करेल, असं कुठलं वाक्य आहे जे तुम्ही आता मला चॅटिंगमध्ये सांगाल की ज्याच्यामुळे मला ही ब्लॉगिंग सुरू करायची आहे? किंवा कुठला नियम पाळून तुम्ही या ब्लॉगला आता पुढे कंटिन्यू करणार आहात? तर जस्ट तुम्ही चॅटिंगमध्ये थोडक्यात एका वाक्यात सांगा. आपण आता पुढे ब्लॉग स्वतःचा लगेच तयार करायची प्रक्रिया पाहणार आहोत. ओके, मी काही वेळासाठी पॉज घेतोय. तुमच्या प्रतिक्रिया लिहायला तुम्हाला वेळ भेटतोय. ओके, 46 जण सध्या तरी इथे लाईव्ह दिसत आहेत. काही जण असे आहेत की ज्यांनी रेकॉर्डेडसाठी ॲडमिशन केलेले आहेत. बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट होत्या की मला फक्त रेकॉर्ड बघता येईल, लाईव्हला येता येणार नाही. तर ते कदाचित त्यांच्या वेळेप्रमाणे ते पाहतील.
ओके, तर बऱ्याचशा जणांनी वेगवेगळे आपापले जे काही विचार आहेत किंवा एक एक वाक्यात प्रतिक्रिया आहेत त्या इथे दिलेल्या आहेत. तर आपण आता पुढे जाऊया आणि ब्लॉग कसा तयार होतो. आत्ता तुमचा ब्लॉग तयार होईल थोड्याच वेळात. तर त्याची प्रक्रिया आपण स्टेप बाय स्टेप सुरू करणार आहोत. ओके, एकच टॉपिक शालेय स्पर्धा परीक्षा. गुड. तर असा टॉपिक एकच ठरवायचा आणि त्यानुसार आपल्याला सुरू करायचं आहे. लोकांना जे पाहिजे ते द्या, कालांतराने लोक तुम्हाला पाहिजे ते देतील. बरोबर, एकदम बरोबर. तर हे ऑटोमॅटिक घडतंय. आपण लोकांना जे पाहिजे ते दिलं की लोकही आपल्याला जे पाहिजे ते देणार. आपल्याला काय पाहिजे? लाईक्स पाहिजेत, शेअर पाहिजेत, कमेंट्स पाहिजेत. तर ते आपल्याला त्यांच्याकडून मिळवायचं आहे आणि मग ते मिळालं म्हणजे व्ह्यूअर्स वाढत राहतील आणि ते कधी मिळेल? जर आपण क्वांटिटी आणि क्वालिटी नॉलेज दिलं तर मिळेलच. मग आपल्याला काम कुठं करायचं आहे? क्वालिटीवरती, स्पेसिफिक एका टॉपिकवरती आणि मगच आपल्याला लाईक्स आणि फॉलोअर्स मिळतील, कमेंट्स मिळतील, शेअर्स मिळतील. मग हे सगळं मिळवण्यासाठी आपला कॉन्टेंट त्या लायकीचा बनवावा लागेल आणि एकाच टॉपिकला धरून पण बनवावं लागेल. या दोन गोष्टी एकसारख्या स्वरूपात चालाव्या लागेल. ओके, ठीक, धन्यवाद. तर ब्लॉग हा काही विषय नवीन नाही. खरं पाहिलं तर ब्लॉग हा फार जुना विषय आहे. आता व्हिडिओचा जमाना आल्यामुळे काही जण तर उलट व्हिडिओवरती जास्त फोकस देत आहेत. पण असं नाही याचा अर्थ की ब्लॉग काही कमी झाला, कारण की ब्लॉगमध्ये सर्वच आहे. टेक्स्ट पण आहे आणि व्हिडिओ पण आहे. म्हणजे काही वाचकांना टेक्स्ट आवडतो, काही वाचकांना व्हिडिओ आवडतो आणि मिक्स असेल तर बेटरच ना, कारण की व्हिडिओ त्याच्या खालीवरती अजून काही त्याच्याशी रिलेटेड असलेलं नॉलेज असेल तर कोणाला नाही आवडणार. त्याच्यामुळे ब्लॉगचे अजूनही काही महत्त्व कमी झालेलं नाही. ठीक, चला तर आणि पुढे सुरू करतोय. आता व्हॉईस टायपिंग डेस्कटॉपवर कसं करावं हा एक छान प्रश्न विचारला गेला आहे. मोबाईलवर तर मी सांगितलं, पण डेस्कटॉपवर कसं करणार याबद्दल नाही सांगितलं. डेस्कटॉपवर मला वाटतं Google कीप नोट्सने तशी काही सुविधा दिलेली नाही आहे. पण आपण एक वेगळा उपाय करू शकतो, सगळ्यांसाठी कामी येईल असा. तर या ठिकाणी तुम्हाला उपाय बघायचा आहे. मी स्क्रीन शेअर करतो आणि पुढे कंटिन्यू करतो. आता या ठिकाणी आपण व्हॉईस टायपिंग जर का तुम्हाला डेस्कटॉपवर करायची असेल तर कशी करणार? आपण इथे क्लिक करूया Google ॲप्सवरती. ओके, चॅटिंगमध्ये एकदा सांगा, स्क्रीन दिसते ना कन्फर्मेशनसाठी? फक्त SS टाईप करा. ठीक आहे, दिसते स्क्रीन सगळ्यांना, मला कळलंय. आपल्याला इथे 3 जे आपले 9 डॉट जे दिसत आहेत म्हणजेच हे Google ॲप्स आहे. त्याच्यात मी क्लिक करतो आणि इथे तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथे डॉक्स नावाचं एक ॲप आहे. डॉक्स याला मी क्लिक करतो, पहा. क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक नवीन डॉक ओपन करायचा, म्हणजे नवीन एक पेज ओपन करायचं. मी जस्ट इथे क्लिक करतो, या प्लसच्या बटनला क्लिक करतो. इथे पेज ओपन झाले, पहा. बारकाईने बघा, मी काय काय सांगतो तेवढ्याच कृती करायच्या आहेत. झालं पेज ओपन आणि इथे आपल्याला जायचे टूल्समध्ये आणि ते आहे व्हॉईस टायपिंग. कुठे आलोय आपण? टूल्स, व्हॉईस टायपिंग. कुठे? डॉक्समध्ये. बघा, docs.google.com. इथे आपण आलोय आणि याच्यामध्ये टूल्समध्ये आलो, व्हॉईस टायपिंग. ठीक आहे, तर इथे व्हॉईस टायपिंगला आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इंग्लिश असं दिले, इथे क्लिक करायचं आहे आणि आपण कोणत्या भाषेत बोलणार आहोत आणि कोणत्या भाषेत लिखाण आपल्याला हवं आहे तर ते आपल्याला इथे भाषा ती निवडावी लागेल. आता आपल्याला सध्या पाहिजे मराठी, तर इकडे आपण मराठी पाहूया कुठे आहे. इथे बघा, मराठी. मराठी आल्यानंतर आपण या ठिकाणी क्लिक टू स्पीक याच्यावरती क्लिक करणार आहोत आणि इथे मी अलाउ करतो, यूज युअर मायक्रोफोन. आता माझा मायक्रोफोन ऑलरेडी मीटिंगमध्ये सुरू आहे, त्यामुळे कदाचित
आवाज घेतोय की नाही पण मी अलाव करतो. हॅलो. सर्व शिक्षकांना विनंती करण्यात येत आहे की आज आपला ब्लॉग डिझाईन हा ट्रेनिंग प्रोग्राम सुरू होत आहे. तरी आपण सर्वांनी वेळेत मीटिंगला हजर राहावे. पुन्हा त्याच्यावर क्लिक केलं, स्टॉप झाला. तर या प्रकारे आपण मी जसं बोललो तसं इथे टायपिंग झालेलं आहे. तर हेच तुम्ही उचला, कॉपी करा आणि आपल्या गुगल कीप नोटमध्ये टाका, जर तुम्हाला डेस्कटॉपवर हे करावं लागलं तर. ठीक, तर या प्रकारे आपण जस्ट मी थोडीशी ट्रायल तुम्हाला दाखवली. तुम्ही नंतर करून पहा, तुम्हाला हे जमेल. फक्त यावेळेला मात्र नेट कनेक्शन डेस्कटॉपला लॅपटॉपला असावं लागेल. हे सगळं ऑनलाईन चालणारा टूल आहे, त्याच्यामुळे ऑनलाईन असेल तुमचा डिव्हाइस तरच तुम्हाला व्हॉईस टायपिंग करता येईल. तसं मोबाईलला सुद्धा ऑनलाईन असेल तरच व्हॉईस टायपिंग करता येते. नेटवर्क नसेल तर व्हॉईस टायपिंग करता येत नाही. ठीक, तर या प्रकारे तुम्हाला कळलं की कसं व्हॉईस टायपिंग केलं जाऊ शकेल. तर मी इथून बाहेर येतो. ओके, आता आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला ब्लॉग बनवण्यासाठी अगोदर मोबाईलवरची प्रक्रिया पाहू की मोबाईलवर आपण ब्लॉग कसा बनवणार. ठीक आहे, मोबाईलवर ब्लॉग, कारण की मोबाईलवर बरेच जण आहेत. मोबाईलवरची एकदा प्रक्रिया थोडीशी मी सुरुवात करतो आणि नंतर मी प्रक्रिया पुढची कंटिन्यू डेस्कटॉपवर दाखवतो. तर तत्पूर्वी आपण मोबाईल ओपन करत आहोत आणि मोबाईलवर तुम्हाला ही प्रक्रिया आधी समजून घ्यायची की कसं करायचं. जे मोबाईलवाले असतील ज्यांच्याकडे डेस्कटॉप नाहीच आहे त्यांनी सुरुवातीची प्रक्रिया फार महत्त्वाची आहे. तर ती मोबाईलवाल्यांसाठी सध्याची सुरुवातीची प्रक्रिया कशी असेल. तर या ठिकाणी मी शेअर करतोय मोबाईल. तुमच्यासमोर आता मोबाईल दिसत असेल. मोबाईलची स्क्रीन तुम्हाला दिसत असेल असं मला एक कन्फर्मेशन हवं आहे. फक्त यम टाईप करा, यम. ओके, दिसते भरपूर जणांचे यम आलेले आहेत. ओके, यम माझ्याकडे आलेले आहे सगळ्यांचे, त्यामुळे तुमच्याकडे यम येणारच नाही, माझ्याकडे आले सगळे. ओके, चला तर मी कंटिन्यू करतो. आणि आपल्याला आता मोबाईलवरची प्रक्रिया बघायची, ब्लॉग बनवायचा कसा. तर या ठिकाणी आपल्याला ब्लॉगर नावाचा एक ॲप प्ले स्टोअरवरून घेता येईल. इथे बघा ब्लॉगर नावाचा ॲप तुम्हाला दिसतोय, परंतु याच्यात ब्लॉग तयार नाही करता येत. पोस्ट टाकता येतात, बाकी सगळ्या गोष्टी करता येतात, पण सुरुवातीला तयार करायचं असल्यास ब्लॉगमधून ॲपमधून होत नाही. मग करायचं काय सांगतो, ती प्रक्रिया काळजीपूर्वक बघा मी काय करतोय आणि त्याप्रमाणे तुम्हाला करायची. गुगल क्रोम तुम्हाला वापरायचं आहे. गुगल क्रोम हा अपडेटेड असला पाहिजे, ही पहिली गोष्ट ध्यानात घ्या. गुगल क्रोम मी ओपन करतो. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक नवीन टॅबवर आपण येऊ. अशा प्रकारे तुमच्याकडे गुगल क्रोम ओपन होईल. गुगल क्रोम ओपन झाल्यावर आता पहिलं लक्षात घ्या की इथे तुमचा ईमेल आय डी कुठला लॉग इन आहे, कारण की ईमेल आय डीशी कनेक्टेड असतो आपला ब्लॉग, आपला कीप नोट्स, बाकी साऱ्या गोष्टी. तर हे एकमेकाशी कनेक्टेड असलं पाहिजे असं काही घेणं देणं नाही. फक्त एवढंच आहे की आपल्याला कुठल्याही ईमेलवरती तो ब्लॉग ॲक्टिव्ह ठेवायचा आहे. ती ईमेल आय डी इथे बघा. ठीक आहे, तर या ठिकाणी मी ईमेल आय डीला क्लिक करतो. पहा, शाबाज गुरुजी जो लोगो दिसतो इथे मला दिसतंय की माझ्याकडे जो ईमेल आय डी सध्या लॉग इन आहे या गुगल क्रोममध्ये तो हा आहे, शाबाज गुरुजी आपलं सुभाष बडे 113@gmail.com. तुमचा कुठला रेग्युलर वापरात असेल तो तुम्ही इथे लॉग इन आहे का ते पाहून घ्या. आता मग ब्लॉग बनवायची सुरुवात कशी करायची ते पहा. इथे आपल्याला टाकायचं आहे सर्च बारमध्ये BLOGG blogger.com. ओके, काय टाकायचं आहे, blogger.com आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर अशा प्रकारे काहीतरी तुमच्या समोर येईल. मग तुम्हाला आणखी एक काम करायचं आहे महत्त्वाचं, ते म्हणजे या 3 डॉटला वरती जे 3 डॉट कोपऱ्यात दिसतात या 3 डॉटला तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला आणखी एक बटन महत्त्वाचं आहे जे इथे दिलेलं आहे, डेस्कटॉप साईट. तर हे जे चौकोन आहे डेस्कटॉप साईटचा त्याला क्लिक करायचं आहे. blogger.com ओपन झाल्यानंतर बघा मी केलं आणि काहीतरी त्याचा अवतार बदलला आहे. अवतार काय बदलला आहे थोडंसं झूम करून दाखवतो. हे जे मेनू आहेत हे मेनू दिसतच नव्हते अगोदर, ते आता या ठिकाणी आलेले आहेत.
आता हे मेनू लगेच तुमच्याकडे दिसणार नाहीत सुरुवातीला, कारण की तुम्ही ब्लॉग तयार अगोदर केलेला असेल तर असं येईल. ज्यांच्याकडे ब्लॉग तयारच नाही आहे त्यांचं कसं होईल? तर त्यांना अशा प्रकारची स्क्रीन येईल, ते सांगतो कशी येईल. आणि ज्यांच्याकडे ब्लॉग ऑलरेडी तयार आहे आणि इथे ट्रेनिंगसाठी तुम्ही एक जस्ट खेळण्यासाठी एक ब्लॉग वेगळा बनवा. तुमचा जो आहे जुना त्याच्यावर काही खेळू नका, छेडछाड करू नका. जर असेल जुना आणि तुम्ही काही वर्षे 2 वर्षे त्याच्यावर काम करत असाल, पोस्ट टाकत असाल, तर त्याला काही करू नका. जर तुमचं काहीच काम म्हणजे अगदी नुसताच ओपन करून ठेवला आहे, तर त्याला काही छेडछाड करायला हरकत नाही. ओके. चला आता मग जे जुने आहेत त्यांच्यासाठी काय, तर इथे जो तुम्हाला एक ॲरो दिसतो, हा वाला, तर त्याला आपण क्लिक करूया. हा छोटासा ॲरो, याला मी क्लिक करतो आणि याच्यामध्ये असे बघा सगळ्यात खाली आहे न्यू ब्लॉग. खाली दिसते तुम्हाला न्यू ब्लॉग. तर इथे आपण क्लिक करून ज्यांच्याकडे ऑलरेडी ब्लॉग आहेत त्यांच्यासाठीचं आहे फक्त न्यू ब्लॉग. तर त्यांनी न्यू ब्लॉगला क्लिक करायचं आहे आणि या प्रकारे ब्लॉगचं टायटल वगैरे येईल. आता जे फर्स्ट टाइम करतायत त्यांच्यासमोर डायरेक्ट अशी स्क्रीन येईल. जेव्हा blogger.com तुम्ही ओपन कराल ना, गुगल क्रोममध्ये जर का लॉग इन असाल तर डायरेक्टली क्रोम आपलं blogger.com जेव्हा तुम्ही ओपन कराल, सर्च कराल, तेव्हा तुम्हाला डेस्कटॉप साईट नावाचं चिन्ह एक दाबलं की अशा प्रकारे चूज अ नेम फॉर युअर ब्लॉग ही स्क्रीन येईल आणि इथून पुढे प्रक्रिया तुम्हाला, आता मी डेस्कटॉपवर दाखवतो, जी की डेस्कटॉपवर आणि मोबाईलवर आता इथून पुढची प्रक्रिया सारखीच आहे. मग वेगळं काय होतं? वेगळं एवढंच होतं, ह्या 3 डॉटला क्लिक करणे आणि डेस्कटॉप साईटला क्लिक करणे, एवढं एक मोबाईलवर वेगळं करावं लागतं. बाकी सगळी प्रक्रिया डेस्कटॉपवर जी आहे तीच मोबाईलवर आहे. ओके. तर मोबाईलवाल्यांना हे समजलं असेल आणि या पद्धतीने डेस्कटॉप साईटला कसं चेक करायचं आहे, blogger.com ही साईट ओपन झाल्यावर, एवढं जर तुम्हाला समजलं तर फक्त डेस्कटॉप साईटचा DS टाईप करा, म्हणजे मला कळेल की ही प्रक्रिया डेस्कटॉप साईट कसं करायचं याला blogger.comला, एवढं तुम्हाला कळलंय. म्हणजे मग बाकी आपल्याला पुढे कंटिन्यू करता येईल. DS जे मोबाईलवाले आहेत त्यांच्यासाठी ही उपयुक्त गोष्ट आहे. डेस्कटॉप साईट. ओके. चला तर आता पुढील प्रक्रिया जी आहे टायटल टाकण्यापासून पुढे मी आता डेस्कटॉपवर दाखवतो, जेणेकरून काय की मोठ्या स्क्रीन, आडव्या स्क्रीनमध्ये ते सगळं काही दिसेल आणि समजून घेणं अधिक सोपं पण होईल बऱ्याच गोष्टी. ओके. तर बाकी आता सगळे फंक्शन मी डेस्कटॉपवर दाखवेल ते सर्वच्या सर्व मोबाईलमध्ये आता तुम्हाला सेम टू सेम दिसतील. फक्त एवढंच आहे की तुम्हाला स्क्रीन अशी झूम इन, झूम आउट, झूम इन, झूम आउट हे असं करावं लागू शकतं, कारण की मोबाईलची स्क्रीन ही छोटी असते आणि त्याच्यात तुम्हाला कम्फर्ट होईल एवढं लहान मोठं करावं लागते. आणि मग मोठं केल्याने काय होतं, काही मेनू झाकले जातात स्क्रीनवरून, कारण की स्क्रीन झूम केल्यामुळे. आता हे बघा, छोटं केल्यानंतर वरचे अजून काही गोष्टी आपल्याला दिसायला लागतात, जसं इथे आहे वरती बघा, इथे काही गोष्टी तुम्हाला दिसत आहेत पाठीमागच्या, आणि हे झूम केल्यावर दिसतंय का? नाही दिसत. एवढा छोटासा त्रास तुम्हाला सहन करावा लागेल डेस्कटॉप नसल्यामुळे. बस बाकी काही वेगळं नसेल तर एवढं त्रास तुम्ही सहन करावाच लागेल, कारण की तुमच्याकडे डेस्कटॉप नाही. तर या प्रकारे आता मी मोबाईल स्क्रीन थांबवतो आणि डेस्कटॉपवर आपण पुढील प्रक्रिया करूया. तर या ठिकाणी मी आता डेस्कटॉपची स्क्रीन तुमच्यासमोर शेअर करतो. ओके. डेस्कटॉप. आता डेस्कटॉपची स्क्रीन तुमच्या समोर आली. मी नवीन टॅब घेतोय, ब्लँकवाला. आपण आता डेस्कटॉपवर तीच प्रक्रिया सुरू करतोय ब्लॉग तयार करण्याची. 9 हे जे डॉट आहेत इथे अगोदर लॉग इन आहे का ते पहा, कोणता ईमेल आयडी ते पण पहा, आणि मग आपण जाऊया गुगल ॲप्स या 9 डॉटला क्लिक करून आणि याच्यामध्ये थोडंसं खाली या आणि ते कीप नोट्सच्या बाजूला इथे तुम्हाला दिसतंय ब्लॉगर. ठीक आहे. तुमच्याकडे थोडासा सिक्वेन्स वेगळा असू शकतो, पण आपल्याला शोधायचं आहे त्याच्यात ब्लॉगर. मी ब्लॉगरला क्लिक करतो पहा. ब्लॉगरला मी क्लिक केलं, जे मला डेस्कटॉपवर दिसत होतं, सॉरी मोबाईलवर, तेच सेम इथेही दिसतंय, तेच सेम इथेही दिसतंय. आणि इथे सगळे मेनू शेजारी आहेत आणि इथे झूम इन आउट वगैरे सारखं खालीवर करायची काही गरज नाही, कारण की डेस्कटॉपची स्क्रीन मोठी असते आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे स्क्रीन आपल्याला एकाच वेळेला पाहता येते. मोबाईलवर थोडंसं कमी जास्त करावं लागू शकतं. आता पुढील प्रक्रिया करण्यासाठी इथे आपण ॲरोला क्लिक केलं होतं मोबाईलमध्ये, तसं इथेही करूया आणि न्यू ब्लॉगला क्लिक करूया.
न्यू ब्लॉगला क्लिक केल्यानंतर जसं मोबाईलमध्ये आलं होतं चूज अ नेम फॉर युअर ब्लॉग, तर इथून सुरुवात होते. ठीक आहे. तर जे फर्स्ट टाईम आहेत, ज्यांनी यापूर्वी blogger.com ओपन कधी केलाच नाही, त्यांच्यासमोर डायरेक्टली ही स्क्रीन येईल पहा. जे जुने त्यांचा अगोदर एक तरी ब्लॉग क्रिएट केला आहे, भले त्याच्यावर काम काहीच नसेल, पण नुसतं ओपन तरी केलेलं आहे, त्यांच्याकडे मग मात्र इथून जाऊन ते सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. ओके, तर आता ब्लॉग तयार कसा करायचा त्याची सुरुवात बघूया आपण. आता माझ्याकडे ऑलरेडी 2-4 ब्लॉग ऑलरेडी झालेत, त्याच्यामुळे मी नवीन तयार करण्याच्या ऐवजी याच्यातलाच एक टेस्ट ब्लॉग म्हणून वापरतो. याच्यातला हे बघा. ब्लॉग किती तयार करतात ते एका ईमेल आयडीवर, असं काही नाही की 3 किंवा 2च करता येतील असं काही. तर इथे ब्लॉग टायटल नावाचं जे टेस्ट आहे ना, म्हणजे जस्ट सॅम्पलसाठी, तर मी याला वापरतो. क्लिक करतो. आणि आपण कुठे येणार बघा, ब्लॉग टायटल हे पहा. अशा प्रकारे आपल्याकडे ती स्क्रीन आली होती. ब्लॉगचं टायटल देण्यासाठी तुम्ही टायटल द्यायचे, डिस्क्रिप्शन द्यायचे आणि सेव्ह करायचे. तेवढं केलं की तुम्ही ऑटोमॅटिकच बाहेर येता आणि अशा प्रकारची स्क्रीन तुमच्याकडे येईल. कशी? अशा प्रकारची. इथे पूर्ण काहीच नसेल, इथे ब्लँक असेल. जस्ट मी इथे डिलीट करतो याला, म्हणजे तुम्हाला कळेल की प्रॉपर स्क्रीन कशी असेल. तर ही अशा प्रकारची स्क्रीन तुमच्या समोर येईल. तुम्ही फक्त टायटल टाकलं, डिस्क्रिप्शन टाकलं आणि सेव्ह केलं की या प्रकारची स्क्रीन तुमच्या समोर येईल, मोबाईलवर सुद्धा आणि डेस्कटॉपवर सुद्धा. आता एवढी प्रक्रिया केल्यानंतर पुढची एक स्टेप आहे. इथे खाली दिसते आपल्याला व्ह्यू ब्लॉग. काय दिसते? व्ह्यू ब्लॉग. इथे क्लिक करायचं आपण. क्लिक केल्यानंतर आपला झाला ब्लॉग ओपन. हा आहे ब्लॉग. ब्लॉगचं जे टायटल दिलंय, तर मी ब्लॉग टायटल असंच दिलंय टायटलला, त्याच्यामुळे तसं दिसतंय. आणि इथे आपला हा ब्लॉगचा URL, म्हणजे की ब्लॉगची लिंक जी आपण लोकांना शेअर करू शकतो किंवा ज्याच्यावर आपल्या लोकांना सांगता येतं की हा माझा ब्लॉग आहे, तर ती ही लिंक असते. ठीक आहे ना. तर आपली लिंक तयार झाली. काय केलं? फक्त काय नाही, टायटल डिस्क्रिप्शन वगैरे टाकून सेव्ह केलं आणि ते व्ह्यू ब्लॉगला इथे क्लिक करायचे. बस लगेच तुमची लिंक तुम्हाला भेटेल. तर लिंक इथे नवीन टॅबमध्ये ओपन होईल, मोबाईलवरती समोर स्क्रीनवर ओपन होईल आणि वरचा सर्च बारमधला URL म्हणजे लिंक आणि लिंक म्हणजे URL, ह्याच्यात काही वेगळं मानू नका. एकाच म्हणजे अर्थाचे 2 शब्द आहेत. तर ही जी लिंक आहे ना, मग ही झाली तुमची लिंक. माझा ब्लॉग तुम्हाला जे पाहिजे ना, ते हे आहे. आणि मग इथे आपण आता बाकी काही डिझाईन काहीच केलेलं नाही आहे, पण एक डिफॉल्ट डिझाईन इथे इम्प्लिमेंट झालेलं आहे. आता बस यापुढची प्रक्रिया जी आहे ती उद्या पाहणार आहोत. तुम्हाला मात्र तुमचा एक ब्लॉग तयार करायचा आहे, एक टायटल आणि डिस्क्रिप्शन देऊन आणि एवढ्या प्रकारची अशा प्रकारची एक लिंक तयार करून तुम्ही स्वतः तुमचा ब्लॉग एकदा तयार करून घ्या. आजच्या दिवशीचं एवढंच आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण ब्लॉग तयार करण्यापर्यंत पोहोचलो आहोत. हा पहिला सेशन, इंट्रोडक्टरी पार्ट म्हणूया किंवा एक पूर्वतयारी म्हणूया. आपला ब्लॉग तयार करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण आपण बघून घेतलेली आहे. तर अशा या पद्धतीने तुमचा इथे ब्लॉगचा URL तयार झाला आणि तुम्ही आता हा URL कोणालाही पाठवू शकता. पण लगेच पाठवू नका, कारण की याच्यात अजून भरपूर काही चेंजेस करायचे आहे, डिझायनिंग करायची आहे. याच्यात काहीच नाही आहे, तर लोकं काय पाहतील? त्यामुळे लगेच लोकांकडे काही पाठवू नका. फक्त WhatsAppला इकडे तिकडे जवळ आपल्या इथे लिंक शेअर करून फक्त ठेवा. म्हणजे काय होईल की तुम्हाला तुमचा लिंक पुन्हा ओपन करून पाहता येईल. ओके, लिंक काही पुन्हा जाणार नाही कुठे. किती वेळा तुम्ही व्ह्यू ब्लॉगला क्लिक करा, पुन्हा पुन्हा तुम्हाला ही लिंक भेटणारच आहे. त्याच्यामुळे असं काही नाही की लिंक मी WhatsAppला नाही काढून ठेवली तर मग पुन्हा भेटणार नाही का, तसं काही नाही. आणि तुम्ही एक सध्या आता जे काही बनवाल ते काहीही टायटल द्या. तुम्हाला टायटल चेंज करता येईल, डिस्क्रिप्शन चेंज करता येईल, हा URL सुद्धा चेंज करता येईल. त्याच्यामुळे घाबरू नका. आता मी विचार करत बसतो आणि जरा थोडं साधना करतो की ब्लॉगचं नाव काय असेल, डिस्क्रिप्शन काय असेल, हेडर कसा असेल. आता ह्याच्यात आपण असं गुंतलेलं असाल. असं काही करू नका. एवढं पण कोमात जायची गरज नाही. अगदी सरळ साधं आणि एकदम मस्त मजेत करायचं काम आहे. तर एवढं इतकं सोपं आणि जेवढं तुम्ही असं फ्री राहाल तेवढं व्यवस्थित होईल. आणि तुम्ही सिरियस झालात तर मग सिरियसच होऊन जाल. त्यामुळे सिरियस होऊ नका. एकदम मजे करत आपल्याला हे सगळं करायचं आहे आणि एकदम सोपं आहे. तर इथपर्यंत आपली URL आणि आपली लिंक आपल्याला मिळाली, ब्लॉग आपला तयार झाला. आणि प्रत्येकाची ब्लॉग उद्याची उद्या, म्हणजे सेशन संपल्यानंतर का होईना तयारच पाहिजेत. आणि उद्या आपण पुढची प्रक्रिया करणार आहोत. एवढी प्रक्रिया तुम्ही केली तर उद्याची प्रक्रिया माझ्यासोबत सोबत आपल्याला करायची असल्यामुळे डबल डिव्हाइस सोबत ठेवा. 2 मोबाईल ठेवा. तुमच्याकडे डेस्कटॉप नसेलच तर काही हरकत नाही. 2 मोबाईल, एक मोबाईल मीटिंगमध्ये, एक मोबाईल प्रॅक्टिस करायला तो मोबाईल ठेवा.
ज्याच्यावर तुमचा ईमेल आय डी वगैरे तुम्ही लॉग इन करून वापरत असता, आणि दुसऱ्या मोबाईल डिव्हाइसवरून आपण जॉईन व्हा मीटिंगमध्ये, जेणेकरून मी मध्ये मध्ये पॉज देईल, त्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस झाली की पुन्हा कंटिन्यू, असं करत करत आपण गोष्टी करणार आहोत. त्यामुळे तुमचा ब्लॉग माझ्यासोबतच पुढे करत करत ह्या सगळ्या 3 दिवसातच तुम्ही सगळं काही पूर्ण केलेलं असेल. आणि चौथ्या दिवशी आपण किंवा तिसऱ्याच दिवशी शक्यतो माझी जी एक हाय रिस्पॉन्सिव्ह जी डिझाईन आहे तिच्याबद्दलही बोलणार आहोत. पण ती डिझाईन आपल्याला म्हणजे वेगळी विकत घ्यावी लागणार आहे. ज्यांना वाटतं की तशा प्रकारची रिस्पॉन्सिव्ह डिझाईन तुम्हाला पाहिजे, तुम्हाला एक वेगळी लिंक सेंड केली जाईल ज्यांना पाहिजे त्यांना. आता ह्याच्यात आपण छेडछाड करून काही गोष्टी बदल करू शकतो, पण जी डिझाईन मी दाखवली तशा प्रकारची डिझाईन यातल्या सेटिंगने बनत नाही. ह्याच्यात काही डिफॉल्ट म्हणजे स्टाईल दिलेल्या असतात, अशा प्रकारच्या डिझाईन दिलेल्या असतात, आणि त्या फार बोरिंग प्रकारातल्या असतात. आणि त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी थोड्याफार बहुत बदलू शकतो, पण ब्लॉगरवरती डिझाईन करण्याची लिमिटेशन फारच जास्त आहेत. त्याच्यामुळे फार काही आपल्याला डिझायनिंगमध्ये सुंदरता आणता येत नाही त्याच्यात. म्हणून मी दिलेली डिझाईन ज्या ज्या लोकांना आवडलेली आहे त्यांच्यासाठी मी सेपरेट लिंक उद्या देईल तुम्हाला. पण तुमची ही URL तयार असल्याशिवाय तुम्हाला माझी डिझाईन घेता येत नाही. त्यामुळे अगोदर तुमची एक लिंक तयार करणं, एक ब्लॉग तयार असणं गरजेचं आहे. तर त्यामुळे प्रत्येकाने एक ब्लॉग तयारच करा, लिंक तुमच्या तयार ठेवा. जेव्हा मी त्या डिझायनिंगसाठी ज्यांना कोणाला वाटते की मला ती पाहिजेच आहे, बऱ्याच जणांनी तसं सांगितलं होतं की मी सेशनमध्ये आल्यावर मला ती लिंक द्या, तर तुम्हाला ती दिली जाईल. त्यामध्ये तुम्हाला ही URL टाकावी लागेल पेमेंट वगैरे करायच्या वेळेला, की ही माझी URL आहे आणि याच्यासाठी मला डिझाईन पाहिजे. ह्या ब्लॉगसोबत तिचं लायसन्स असणार आणि त्यामुळे ही URL लागते. आणि ज्या ह्या म्हणजे लिंकसाठी लायसन्स तुम्ही घेतलेलं आहे त्याच लिंकला ती डिझाईन वापरता येते. बाकी कुठला दुसरा ब्लॉग तयार केला त्याच्यावर तुम्ही ती डिझाईन इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला तर तिथे ती चालणार नाही, कारण ती लायसन्स कॉपी आहे. तर अशा प्रकारे म्हणून तुम्हाला ही लिंक म्हणजे डिझाईन घेताना द्यावी लागेल. तुम्हाला ज्या लिंकवरती, ज्या ब्लॉगवरती हे इम्प्लिमेंट करायचे नवीन डिझाईन. ठीक आहे. ज्यांना डिझाईन घ्यायचीच नाही त्यांनी घाबरून जाऊ नका. जे काही आपल्याला इथे डिफॉल्ट मिळते त्याच्यात आपण काही गोष्टी थोड्या बहुत मागे पुढे जेवढ्या करण्याची संधी आहे तेवढ्या आपण करणारच आहोत. पण जी मी दिलेली डिझाईन आहे तिच्यासारखी डिझाईन डायरेक्टली सेटिंग करून बनत नाही, कारण की गुगलने फार ऑप्शन म्हणजे डिझायनिंगच्या संदर्भात लिमिटेड दिलेले आहेत. तर त्यामुळे आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण सेटिंग करून किंवा काही गोष्टी थोड्या बहुत चेंज करून तर हे करणारच आहोत. परंतु जी तुम्ही रिस्पॉन्सिव्ह डिझाईन बघितली तशासारखी डिझाईन मात्र ती कोडिंगने बनवावी लागते, आणि कोडिंग तुम्हाला येत नाही. त्याच्यामुळे आपण तसं डिझाईन तुमच्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे. जे जुने आहेत, ज्यांच्याकडे 2 वर्षाचे ब्लॉग आहेत, त्यांनी पण घाबरून जायचं काम नाही. तुमच्या जुन्या ब्लॉगवर ही डिझाईन तिथे टाकल्यानंतर तुमचा सगळा डेटा डायरेक्टली नवीन डिझाईनमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे की कुठली पोस्ट कमी किंवा जास्त होत नाही, किंवा डिलीट होत नाही, किंवा तुम्हाला ते जुन्यावर वापरता येत नाही, असं काहीही नाही. काही क्षणामध्ये तुमचा जुना बोरिंग ब्लॉग एकदम हाय रिस्पॉन्सिव्ह आणि एकदम प्रोफेशनल डिझाईनमध्ये बदलून जाईल. ठीक आहे. त्याच्यामुळे शक्यतो तुमचे जुने ब्लॉग ऑलरेडी असतील 2-2, 4-4 वर्षाचे, तर ते मात्र तुम्ही डिझाईन त्याच्यावर टाका खास करून. हे नवीनवर जरी तुम्ही बनवला तर याच्यात छेडछाड करण्यासाठी हरकत नाही. पण जुन्यावाल्यांना रिक्वेस्ट आहे की जुन्याच ब्लॉगवर डिझाईन इम्प्लिमेंट करावी, जी माझ्याकडून रिस्पॉन्सिव्ह डिझाईन जी घेतील त्यांच्यासाठी. ओके, चला तर आजचा सेशन आपण इथे मुख्य सेशन इथे थांबवत आहोत आणि आता चर्चासत्राला आपण सुरू करूया. तर चर्चासत्राला सुरू करण्यासाठी तुम्हाला हँडरेज अगोदर करायचे आहेत. एका हँडरेज मी इथे घेईल. ओके, त्याच्या अगोदर मला आणखी एक गोष्ट दाखवायची, कोर्स ॲक्सेस कसा करायचा. ठीक आहे, तर ती पण गोष्ट महत्त्वाची आहे. तर त्याच्या संदर्भात जस्ट हलकीशी मी माहिती देतो आहे. बाकी तुम्हाला तसा त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवून ठेवला आहे की कोर्स रेकॉर्डेड कसा बघायचा. रेकॉर्डेड कोर्स तुमच्याकडे 1 वर्ष असणार आहे. वारंवार तुम्ही लॉग इन करून सगळं काही बघू शकता, आणि आपण जे काही मटेरियल देणार आहोत ते सगळंचे सगळं तुमच्या लॉग इनवर असेल कोर्समध्ये. WhatsAppला काहीही येणार नाही. नाहीतर म्हणाल व्हिडिओ WhatsAppला पाठवा, अमुक WhatsAppला पाठवा. WhatsAppला फक्त रिमाइंडर येईल, ट्रेनिंग उद्या आहे, इतक्या वेळेला आहे आणि हे तुम्हाला जॉईन करायचं आहे. बस, बाकी कोर्समधलं कुठलंही मटेरियल तुम्हाला WhatsAppवर शेअर केलं जाणार नाही. ते तुम्हाला तुमच्या लॉग इनवर उपलब्ध असेल. ओके, तर हँडरेज करा. आपण लगेचच आपल्याला एकेकाला अनम्यूट केलं जाईल.
ओके, तुमच्यासमोर आता मोबाईलची स्क्रीन दिसत असेल. आपल्याला कोर्स कुठे बघायचा, कसं त्याचा ॲक्सेस घ्यायचा आहे त्याबद्दल जस्ट काही मिनिटात सांगतो. तसा त्याचा डेडिकेटेड व्हिडिओ तुम्हाला मिळेलच ग्रुपवर. तर त्या सगळ्या गोष्टी मी आता इथे शेअर करतोय. जस्ट आता बघा, इथे गुगल क्रोम आपण ओपन केला. कोर्स कसा तुम्ही ॲक्सेस कराल तर इथे टाका शाबास गुरुजी डॉट, नुसतं शाबास गुरुजी टाका, शाबास गुरुजी. ओके, स्पेस टाका नका टाकू. .com डायरेक्ट टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. ओके, नाहीच टाकलं तर काय होईल ते पण दाखवतो. काही म्हणजे खूप साधे माणसं असतात ज्यांना की अशा काही गोष्टी अजिबात जमत नाहीत. तर तुम्ही फक्त काय करायचं, शाबास गुरुजी, SHABAS गुरुजी एवढं टाका, सर्च करा. सर्च केल्यानंतर या ठिकाणी शाबास गुरुजी तुम्हाला दिसत आहे, ट्रेनिंग सेंटर वगैरे पहिलीच लिंक दिसते. तर याच्यावर आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर शाबास गुरुजीचं होम पेज ओपन होईल. होम पेज आपल्यासमोर आलेलं आहे आणि तुम्हाला आता तुमचा कोर्स बघायचा आहे. तर कुठे सापडेल तुम्हाला कोर्स? तर सर्वात सुरुवातीला आपल्याला कोर्स बघण्यासाठी लॉग इन करणं आवश्यक आहे. लॉग इन करण्यासाठी या 3 आडव्या रेषांना क्लिक करावं लागेल, कारण की हा एक सिक्युअर प्लॅटफॉर्म आहे. याला लॉग इन शिवाय तुमचा कोर्स दिसणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आधी लॉग इन करायला लागेल. तर मग लॉग इन करण्यासाठी आडव्या 3 रेषांना क्लिक केल्यावर आपल्याला वेगवेगळे मेनू दिसतील आणि त्याच्यातच शेवटी आहे लॉग इन. तर लॉग इन या बटनला या ठिकाणी मी क्लिक करतो, पहा इथे लॉग इन. तर लॉग इनला मी क्लिक केले आणि आपल्यासमोर लॉग इन होण्यासाठी या ठिकाणी एक बटन येईल, साइन इन विथ गुगल. साइन इन विथ गुगल. तर अशा प्रकारचं बटन येईल. मी अगोदरच लॉग इन केलं असल्यामुळे किंवा एकदा तरी लॉग इन झाल्यानंतर आपला ईमेल आयडी ऑटोमॅटिक तिथे कॅप्चर होतो, म्हणजे तिथे दिसायला लागतो. तर आपण या ठिकाणी साइन इन विथ गुगलला क्लिक करायचं. केल्यानंतर पुढे काय प्रक्रिया बघा. क्लिक केल्यावर आपल्याला मोबाईलमध्ये एकापेक्षा अधिक ईमेल आयडी लॉग इन असतील तर पेमेंट करताना जो तुम्ही ईमेल आयडी वापरला कोर्स खरेदी करताना तो ईमेल आयडी इथून सिलेक्ट करायचा आहे. जर एकच ईमेल आयडी असेल तर असं काही लागणार नाही, डायरेक्ट टच केलं की लॉग इन होऊन जाईल. आता या ठिकाणी मी जस्ट डेमो कोर्स या ईमेल आय डीवरती ठेवलेला आहे इथे ॲक्सेस. तर मी पहिल्या ईमेल आय डीला क्लिक करतो, पहा. जसं मी पहिल्या ईमेल आय डीला क्लिक केलं तसं या ठिकाणी ऑटोमॅटिक लॉग इन झाले. नो पासवर्ड म्हणजे पासवर्डसुद्धा टाकावा लागत नाही. एवढी प्रक्रिया सोपी करून ठेवलेली आहे. ओके, तर अगोदर पासवर्ड पण आपण टाकत होतो आणि आत्ताही अजून पासवर्ड वगैरे टाकू शकतात, पण अनेक लोकांचे प्रॉब्लेम होते की पासवर्डच विसरला. बरं, विसरला तिथे क्रिएट करायला नवीन बटन असतं फॉरगॉट नावाचं, तर ते पण माहीत नाही की काय करायचं असतं नवीन पासवर्ड तयार करायला. म्हणून जरा अनेक लोकांच्या झंझटी त्या व्हायच्या, म्हणून याच्यावर एक हा मार्ग काढला आणि त्याच्यावर डायरेक्टली साइन इन विथ गुगलला क्लिक करा. योग्य तो ईमेल आय डी पेमेंट वापरताना दिलेला चॉईस करा, डायरेक्ट लॉग इन आणि लगेच तुमच्यासमोर कोर्स. ठीक, तर या ठिकाणी कोर्स आलेला आहे माझ्याकडे, आहे स्टार्ट ब्लॉगिंग या प्रकारचा कोर्स. त्याच्या खाली बाकीचे अजून काही कोर्स तुम्ही खरेदी केलेले असतील तर ते तुम्हाला एका खाली एक दिसतील, जे जुने आहेत त्यांना, पण जे नवीन आहेत त्यांना एकच कोर्स दिसेल. ओके, सर्वांना ऑलरेडी कोर्सचे ॲक्सेस देण्यात आलेले आहेत आपल्या आत्ताच्या बॅचमध्ये. तुम्ही नवीन आला असाल तरीसुद्धा. ओके, आणि जर का समजा तुम्ही ईमेल आय डीला क्लिक करून लॉग इन केलं आणि कोर्स दिसत नसेल तर तसं ज्या ग्रुपमध्ये तुम्हाला आता जॉईन करायची लिंक भेटली त्या ग्रुपमध्ये ॲडमिनला तुम्ही वैयक्तिक तुमचा पेमेंट करताना वापरलेला ईमेल आय डी पाठवा आणि कोर्स दिसत नाही याचा एक स्क्रीनशॉट किंवा असं काही तिथे लिहा. तर तुमचं ते व्हेरिफिकेशन करून, कधी काय होतं तुम्ही टाईप करताना ईमेल आय डीमध्ये काहीतरी छोटी मोठी चूक झालेली असते आणि त्यामुळे मग कोर्स दिसत नाही. ओके, तर मग असा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता कोर्स सुरू करायला खाली आहे स्टार्ट लर्निंग नावाचं बटन, त्याला टिक करू शकता इथे, किंवा इथे टायटलवर क्लिक करू शकता, किंवा डायरेक्टली या थंबनेलवर सुद्धा क्लिक करू शकता, कुठंही. ठीक, तर मी या ठिकाणी थंबनेलवर क्लिक करतो आणि आता कोर्स ओपन झाला आहे. कोर्स ओपन झाल्यानंतर थोडंसं खाली आपण आलो, इथे आपल्याला दिसते डे 1 प्रिपरेशन ऑफ ब्लॉग डिझाईन, डे 2 ब्लॉगर सेटिंग, डे 3 लेआउट चेंजिंग, डे 4 प्रो एज्युकेटर थीम लेआउट सेटिंग आणि 4th आहे पिक्सल लॅब फुल ट्युटोरियल. हा एक्स्ट्रा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे जो इथे टाकलेला आहे. पण आपला सेशन खरं म्हणजे 3च दिवसाचा आहे, पण एक एक्स्ट्रा सेशन त्याच्यात दिलेला आहे. प्रो एज्युकेटर म्हणजे माझ्याकडची जी थीम आहे त्याच्या सेटिंग वगैरे करण्यासाठीचा सेशन होता तो. तर या प्रकारे आपल्याला
इथे हे सगळं सेशन जरी असले तरी आपले इथे लाईव्ह सेशन होत आहेत आणि हे सेशन त्याच्यात अपडेट होणार आहेत. ठीक आहे ना. तर यामुळे या ठिकाणी आपल्याला सेशन सर तुमचा आवाज येत नाहीये. ठीक आहे. आता आवाज येतोय का? हो सर येतोय. ओके. मग सांगायला पाहिजे होतं. ठीक, थोडीशी पुन्हा प्रक्रिया मी रिपीट करतो आवाज आली नसल्यामुळे. या ठिकाणी बघा लॉग आउट करून घेतो अगोदर. बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्ही आज लॉग इन असता आणि 8 दिवसांनी किंवा कधीतरी पुन्हा या ठिकाणी येत असता आणि आल्यानंतर तुम्ही जेव्हा हे पाहता तेव्हा तुम्हाला कोर्स ॲक्सेस दिसत नाही किंवा तो लॉग इन दिसत नाही किंवा तुम्हाला लॉग दिसतात. लेसनवर क्लिक केलं तिथे लॉग दिसतात. परचेस करायला सांगितलं जातं आणि लगेच तुमचे चॅटिंग येतात की सर तुम्ही तर म्हणाला होतात 1 वर्ष त्याचा ॲक्सेस तुमच्याकडे असेल लॉग इन केल्यावर आणि इथे तर 8 दिवस नाही झाले किंवा 15 दिवस, महिनाभरच झालेत आणि लगेच कसं काय मग लॉक अन परचेस कसं काय म्हणतंय ते पहिले पैसे भरा. तर हे याचं कारण असं आहे की तुम्ही तिथून लॉग इन नसता, लॉग आउट झालेले असता. लॉग आउट झालं की पोर्टलला काय समजतं, हा व्यक्ती अनोळखी आहे. लॉग इन झालात की त्याला तुमची ओळख पटते, कुठला कोर्स तुम्ही अगोदर घेतलेला आहे हे त्याला माहीत असतं आणि तोच कोर्स तुमच्या अकाउंटला दाखवतो. ठीक, चला तर आपण पुन्हा एकदा लॉग इनची प्रक्रिया करण्यासाठी इथे लॉग इनच्या पेजवरती आपण आलोय. तर इथे आपण साइन इन विथ गुगलला क्लिक करूया. त्यातून पेमेंट करताना वापरलेला ईमेल आय डी क्लिक करूया आणि ऑटोमॅटिकली आपलं लॉग इन होईल विदाऊट पासवर्ड. म्हणजे पासवर्ड तुमचा विसरण्याची झंझटच नाही, नवीन तयार करायची झंझटच नाही, या पद्धतीने. आता या ठिकाणी कोर्सच्या थंबनेलवर म्हणा, टायटलवर म्हणा किंवा स्टार्ट लर्निंगच्या बटनवर यापैकी कुठेही क्लिक करा, तुमचा कोर्स सुरू होईल. मी कोर्सच्या त्या इमेजवर, थंबनेल त्याला म्हणतो, त्याच्यावर क्लिक करतो किंवा टायटलवर. तर एका ठिकाणी क्लिक कुठेही केल्यानंतर आपला कोर्सचे जे लेसन्स आहेत ते आपल्याला ओपन झालेले दिसत आहेत. तर या ठिकाणी आपल्याला लेसन दिसत आहे डे 1, डे 2, डे 3 वगैरे वगैरे. तर इथे आपल्याला आजचा जो लेसन आहे, आत्ताचा सध्याचा चालू असलेला सेशन तुम्हाला उद्या उपलब्ध होईल. तर त्याला इथे बॅच 1च्या ऐवजी बॅच 2 असं नाव असेल आणि बॅच 1चे सुद्धा तुम्हाला पाहिजे तर व्हिडिओ बघू शकता, पण खास करून बॅच 2 मध्ये आजचा लेसन तुम्हाला इथे दिसायला लागेल. तर या ठिकाणी मी जस्ट या ॲरोला क्लिक करतो पहा, हा जो आहे ना याला, हे बघा हे असे बंद होतात लेसन. आणि इम्पॉर्टंट लिंक्सला जर आपण क्लिक केलं इथे, तर इथे असतील तुम्हाला या सेशनमध्ये किंवा या पूर्ण कोर्समध्ये लागणाऱ्या महत्त्वाच्या लिंक्स. जस्ट मी तिथे क्लिक करतो, त्याच्या आतमध्ये पुन्हा इम्पॉर्टंट लिंक्सला आणखी एकदा क्लिक करतो आणि ह्या सगळ्या लिंक्स आहेत ज्या या कोर्सच्या या सगळ्या पूर्ण सेशनमध्ये 3 दिवसात आपण शिकणाऱ्या गरजेच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या लिंक्स इथेच दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुमच्याकडून लिंक हरवणार नाहीत, गायब होणार नाही, पुन्हा पुन्हा मला रिक्वेस्ट करून मागाव्या लागणार नाहीत. तुम्ही केव्हाही लॉग इन करा, लिंक्स आणि कोर्स मटेरियल सगळं काही इथेच उपलब्ध असेल. त्यामुळे ग्रुप गायब झाला आणि ग्रुप मला सापडत नाही, मी रिमूव्ह झालो किंवा मला ग्रुपमध्ये ॲडमिनच करा किंवा मग मला चॅटिंगच करता येत नाही, काहीही झंझटीची गरज नाही. ठीक आहे. पासवर्ड वगैरे सगळं काही तुम्हाला आता मी सांगितलं आहे आणि सगळ्या इम्पॉर्टंट लिंक्स आणि बाकी मटेरियल. ठीक, तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला मागच्या लेसनमध्ये जायचं असेल तर या 3 रेषांना क्लिक करायचे आणि लेसनची यादी आपल्याला इथे पाहण्यासाठी इम्पॉर्टंट लिंक्स किंवा ह्या वरच्या स्टार्ट ब्लॉग वर्कशॉपला आपण क्लिक करू शकतो. मी करतो तिथे क्लिक. त्याच्यामध्ये 5 लेसन्स आहेत, त्यापैकी कुठला ओपन करायचा आहे तो ओपन करा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा कुठलाही. मी सध्या पहिलावाला करतो. मी पहिल्याला क्लिक केलं पहा. आता या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ दिसायला लागेल. इथे डे 1चा व्हिडिओ आहे, तिथे प्ले केला की व्हिडिओ सुरू होईल आणि त्याच्या खाली इम्पॉर्टंट लिंक्स नावाचं एक इथे दिलेलं असतं चिन्ह. त्याच्यावर क्लिक केलं की तुम्ही पुन्हा या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या लिंक्स जिथे आहेत त्या इम्पॉर्टंट लिंक्सचा सेक्शन मी आत्ता जो सेपरेट दाखवला, डायरेक्टली ऑटोमॅटिक तुम्ही इथून पण तिकडे जाऊ शकता. या इम्पॉर्टंट लिंक्सला क्लिक केलं की ऑटोमॅटिक तुम्ही इम्पॉर्टंट लिंक्सच्या त्या सेक्शनमध्ये जाल आणि संपूर्ण लिंक्स तुम्हाला दिसायला लागतील. तर इथून पण जाता येते, डायरेक्ट तिकडून पण जाता येते. तर या प्रकारे आणि हे सगळं तुम्हाला म्हणजे कोर्स पण पाहता येतो, खाली इम्पॉर्टंट लिंक्स वगैरे दिलेल्या असतील. तर या सगळ्या गोष्टी करत करत आपण पुढे जाणार आहोत. त्या व्हिडिओच्या खाली त्या दिवसापुरतीचे काही माहिती किंवा लिंक्स वगैरे एखादी दिलेली असू शकते, काही मटेरियल दिलेलं असू शकतं आणि बाकी सगळं इम्पॉर्टंट लिंक्समध्ये असेल. त्याच्यामुळे सगळं काही ऑर्गनाईज आहे, एका ठिकाणी सेटअप झालेलं आहे, कुठेही कोणालाही वारंवार मागण्याची गरज पडणार नाही. ठीक, तर या प्रकारे तुम्ही लॉग इन करा, कोर्स पुन्हा पुन्हा पहा, काहीही अडचण
शक्यतो येत नाही. ठीक, तर चला तर या प्रकारे लॉग इन कसं करावं या सगळ्या गोष्टींची मी माहिती दिलेली आहे. तरी पण आपला एक मेसेज जो आहे ना, तो इथे मी तुम्हाला जस्ट आत्ता तुमच्या समोर टाकून देतो. जेणेकरून तुम्ही जेव्हा कोर्स म्हणजे आपला हा लेसन संपेल आपला आत्ताचा रेकॉर्डेड, तर त्याच्यानंतर तुम्ही इथे जाऊन तुमचं लॉग इन करण्याचा पण इथे माहिती तुम्हाला देतो. डायरेक्टली जा किंवा या लिंकला क्लिक करून. हे पहा या प्रकारे. तर हा मेसेज मी तुम्हाला पाठवलाय आत्ताचा आणि यासुद्धा लिंकला क्लिक करून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा डायरेक्टली मी अगोदर प्रक्रिया दाखवली. तुमच्याकडून कधी-कधी हा मेसेज हरवला जातो आणि मग तुम्ही डायरेक्टली Google Chromeवर जावा. आधी सांगितल्याप्रमाणे जसं शाबास गुरुजी टाकून सर्च करा आणि तिथून लॉग इन केलं तरी चालतंय. तर बऱ्याच वेळेला नंतर असं होतं की सर तेव्हा कोर्समध्ये होतो तेव्हा मला ग्रुपमध्ये लिंक दिलेली होती आणि त्याच्यावर मी क्लिक करून लॉग इन करत होतो. पण आता तो ग्रुप काही सापडत नाही आणि मग ती लिंक नाही माझ्याकडे. मी आता लॉग इन कसं करू? तर त्यासाठी ही माहिती असावं की डायरेक्टली शाबास गुरुजी आपल्याला Googleवरून सर्च करून तिकडून लॉग इन सुद्धा करता येतं. असं काही नाही की या सेम लिंकवरच केलं पाहिजे. तर आता मी या ठिकाणी लॉग इन आणि ह्या सगळ्याची प्रक्रिया इथे पूर्ण केली आहे आणि तुम्हाला कोर्स बघायला पहिल्या दिवशी या सगळ्या गोष्टी माहीत झाल्यामुळे फार काही आता तुम्हाला अडचणी येणार नाहीत आणि तुम्ही सगळं काही व्यवस्थित पुढे आता कंटिन्यू करू शकाल. तर आता मी ज्यांचे हँडरेज आलेत त्यांना मी एकेकाला अनम्यूट करतो आणि बोलण्याची संधी देतो. ओके, ज्यांना चॅटिंगमध्ये प्रश्न टाकायचे ते चॅटिंगमध्ये पण टाकून ठेवा आणि बरेचसे जण मला वाटतं अर्धे जण तर गायब पण झालेले आहेत. ठीक आहे, असू द्या, ते कदाचित काही घाईत असतील. जयश्री मॅडम मी तुम्हाला अनम्यूट केलं आहे, बोलू शकता. यानंतर पांचाळ सर आणि गजानन नानोटे सर तुम्ही तयार राहा. आवाज सुरू करा आपला. जयश्री मॅडम, जयश्री साळुंके मॅडम, जयश्री यस असं तुमचं प्रोफाईलचं नाव दिसतंय. ओके, पांचाळ सर माईक सुरू करा. नमस्कार सर. नमस्कार. सर आपण ब्लॉगरवर जाऊन जे टायटल वगैरे हे करतो ना, तर त्याच्यानंतर जो टायटल जो आहे काय तो आणि URL ते कसं तयार करतात जरा ते दाखवा. म्हणजे कसं आजपासूनच सुरुवात करतो लगेच आतापासूनच. ओके, टायटल ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. URL फक्त खाली जे व्ह्यू ब्लॉग आहे ना त्याला बटन दाबलं की तुमचा लगेच ब्लॉग तुम्हाला दिसतो. छोटी प्रक्रिया आहे आणि या व्हिडिओतला थोडा शेवटचा भाग तुम्ही बघू शकता किंवा आता हा व्हिडिओ तर उद्या येईल तुमच्याकडे, पण अगोदरचा फर्स्ट डेचा व्हिडिओ ऑलरेडी तिथे कोर्समध्ये आहे. त्यातला थोडा शेवटचा भाग बघा. फार सोपी प्रक्रिया आहे. शेवटचं फक्त व्ह्यू लिंक म्हणजे URL तयार करायची ती. URL तयारच झालेला असतो. फक्त कुठे आहे URL ते बघण्यासाठी व्ह्यू ब्लॉग उजव्या कोपऱ्यात जे मेनू आहेत ना त्याच्यात सगळ्यात खालचा मेनू आहे. म्हणजे आपला ब्लॉगरवर जाऊन न्यू ब्लॉग केलं की डायरेक्ट URL तयार होते. अगोदर टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकल्यानंतर. टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकल्यानंतर. टायटल आणि डिस्क्रिप्शनचा एक तुमच्या समोर एक स्क्रीन पहिल्यांदा येते. त्याच्यात टायटल डिस्क्रिप्शन टाकून सेव्ह म्हणालात की लगेच ती स्क्रीन निघून जाते आणि साईडला जे मेनू आहेत त्या सगळ्यात शेवटचा मेनू व्ह्यू ब्लॉग नावाचा आहे. त्याला दाबलं की तुमची लिंक तुम्हाला दिसते. ओके, ठीक आहे. थँक्यू सर. ओके, बाकी जयश्री मॅडम तुमचा अजूनही माईक सुरू नाही झालेला. गजानन नानोटे सर तुम्ही बोलू शकता. हो, नमस्कार सर. नमस्कार सर. URL मी अगोदर टाईप केला होता ना, म्हणजे नाव कंटिन्यू घेतलं होतं माझं, तर मग ते स्पेस दिला तर तो घेत नव्हता. मग कंटिन्यू घ्यावं लागतं का हो, URL स्पेस मध्ये? नाही चालत त्याला. हा, मग तेच मी कंटिन्यू घेतलं तर मग घेऊन घेतलं त्याने. हो, स्पेस नाही चालणार. हो हो, चालेल सर. ओके, ते पुढे आहेत पाटील, धीरज पाटील सर. गेले, नेटवर्क गेला की काय झालं? धीरज पाटील सर माईक तुमचा सुरू आहे. हॅलो, बोला सर. हा सर, मी पूर्वी ब्लॉग तयार केलेला आहे. तर आता जर का तुमची ते हे घेतल्यानंतर तुमची ती स्लाइड घेतल्यानंतर हे असेच आम्हाला हे करता येईल का? पण मी त्याच्यात काय ऍड केलेलं नाही. तरी चालतंय, काय तसं काय म्हणजे जुनाच असला पाहिजे असं काही नाही. जुना असला तरीही होऊ शकतं, नवं असलं तरी होऊ शकतं. होय ना सर. आणि सर ब्लॉगला अशी काय MB वगैरे काय मर्यादा असते का डेटाचे?
नाही, काहीच एवढ्या मर्यादा चालेल. साईज सॉरी. मर्यादा काहीच नाही, कितीही मोठी लिहू शकता. ओके ओके सर, थँक्यू. ओके, ब्लॉगिंग सेटिंग ते तर अजून सेशन व्हायचेत. आज आपण फक्त म्हणजे प्रिपरेशन केलेले आहे. ब्लॉग आपण आज जस्ट सुरुवात केली तयार करायला. उद्या आपण आता त्याच्या आतमध्ये डीपमध्ये जाणारच आहोत. सरस्वती मॅडम, माईक सुरू करा. हँडरेज आलेला आहे तुमचा. यानंतर आणखी ज्यांना बोलायचे त्यांनी हँडरेज पटापट करून ठेवा. हा, नमस्ते सर. नमस्ते. हॅलो हॅलो मी बोलते. सर, माझा हॅलो हा, बोला जयश्री मॅडम. आधी एक मी मे मध्ये सहज ट्रायल म्हणून ट्राय केलं होतं. बोलते. मग आता न्यू ब्लॉग तयार करण्यासाठी मी इथे आडव्या 3 रेषा आहेत त्याच्यावर क्लिक केल्यानंतर व्ह्यू ब्लॉग येते, न्यू ब्लॉग येत नाही ऑप्शन. नवीन ब्लॉग जर आपल्याला तयार करायचं असेल तर स्क्रीनशॉट पाठवा मला, म्हणजे मग मला सांगता येईल काहीतरी चुकलं असेल तुमच्याकडून. ओके. न्यू ब्लॉगला तिथे ॲरोला क्लिक करावं लागेल किंवा जे तुमचं वरती टायटल आहे त्याला क्लिक करावं लागेल डाव्या कोपऱ्यात. हा, मग डाव्या कोपऱ्यात सर बी असं लिहिलेलं आहे ब्लॉगचं, त्याच्यावरच क्लिक केलं मी. मग त्याच्या खाली त्याच्या खाली काही नाही, ब्लॉगचं नाव आलंय क्रिएटिव्ह स्टडी. हा, मग क्रिएटिव्ह स्टडीला क्लिक करायचे. क्रिएटिव्ह स्टडीला क्लिक केलं की त्याच्या आतमध्ये दिसेल न्यू ब्लॉग. ओके ओके ओके, थँक्यू. ठीक आहे. हॅलो हा, बोला मॅडम. नमस्कार. बोला बोला. मी साळुंखे मॅडम. सर, मी पहिल्यांदाच करते ब्लॉग हम्म. आणि चांगल्या पद्धतीने घेतलाय. तर मला 2-3 प्रश्न होते की दोन्ही समजा मोबाईल वरती एक करायचं आहे आणि लॅपटॉप वरती एक करायचं आहे, तर मग त्याचं दोन्ही नुसतं करून ठेवायचं का ते? आणि तसं नाही मॅडम, तुम्ही करा कुठेही, तो डेस्कटॉपवर पण तोच असतो आणि मोबाईलवर पण तोच ओके. असतो. असं काही वेगळा नसतो की डेस्कटॉपवरचा वेगळा आणि मोबाईलवरचा वेगळा. बर बर बर, कारण ठीक की आहे ठीक आहे. ते सगळी ऑनलाईन असते ना प्रक्रिया, त्याच्यामुळे ते ओ- असं काही डेस्कटॉपवर आहे मोबाईलवर नाही असं नसतंय. बर, मग मोबाईल वरतीच करून बघण्यासाठी तुम्ही जे सांगितलं ती रेडीमेड इन्फॉर्मेशन घेण्यासाठी ते काही मला कळालं नाही, तिथे मिस झालं होतं. मग म्हणजे तो तुम्ही व्हिडिओ पाहावा तुम्हाला- लागेल तुम्हाला आता, तो जस्ट रिपीट करून. तर ओके. अगोदरच्या डे 1चा व्हिडिओ लगेच पाहण्यासाठी उपलब्ध आहे. आजचा व्हिडिओ मात्र उद्या तुम्हाला मिळेल आहे, म्हणजे तिथे ओके. कोर्स लॉगिन मध्ये येईल. ओके. थोडक्यात म्हणजे आताच ब्लॉग URL सहित रेडी ठेवण्यासाठी मोबाईल वरती फक्त 2च गोष्टी करायच्यात. एक तर ते गुगल कीप तुम्ही एक सांगितलं, तो ऍप डाउनलोड करायचा प्ले स्टोर मधून. नाही, ते आणि तयार हे जे करण्यासाठी नाही लागत मॅडम. ब्लॉग तर ओके ते फक्त हा प्रिपरेशन आपल्या पोस्ट वगैरे हा लिहायच्यात वगैरे याच्यासाठी आहे. हा ते त्याच्यासाठी ते ऍप घेऊन ठेवायचं. आणि ब्लॉग तयार करण्यासाठी गुगल क्रोम मध्येच जाऊन हे करायचं ना, हो, इथे मोबाईल वरती. बरोबर. ओके, ठीक आहे, थँक्यू. लोहेकर मॅडम. सर, मी ब्लॉग तयार केलेले आहे, ते मग टाकलं तुम्हाला. त्याच्यात मला घड्याळ घेता येत नाही, वॉच. मग अजून तर काहीच झालं नाही ना, आताशी ब्लॉग नुसता तयार झालाय. अजून त्याच्यात ती घड्याळ खूप लांबची गोष्ट आहे, कारण की आणि अजून आता सुरुवातच, आजच फक्त टायटल टाकून आपला ब्लॉग ओपन झालाय. नाही, मी थोडंफार करून बघितलेलं आहे पहिल्या याच्यामध्ये, तुमच्या ट्रेनिंग मध्ये. तर आणि होतील त्या इमेज गोष्टी पण हळूहळू, ह्या सगळ्या सेटिंग वगैरे प्रॉपर शिकून घेतल्यावर. इमेज पण टाकता नाही आली मला. जे हेडिंग वर आपण टाकतो शैक्षणिक ब्लॉग म्हणून टाकलं मी, शैक्षणिक ब्लॉग. कदाचित मागचा सेशन पूर्ण बघण्यात नसेल आला तर आता लाईव्ह राहा आणि प्रक्रिया जशी मी सांगतोय तशी तशी करत चला. बरं, वॉचच्या संदर्भात सांगाल सर मला? हो, येईल, ते पण येईल. किंवा ठीक मी आहे सर. विसरलो तर तुम्ही परवा आठवण करा उद्याचा सेशन झाल्यानंतर, कारण की उद्याचा एक होऊ मागच्या द्यावा. वेळेस मी विसरली वॉच म्हणजे कसं टाकायचं, तर नंतर लक्षात आलं माझ्या ठीक की आहे, आपल्याला चालेल. आपल्या ब्लॉग मध्ये वॉच टाकायची आहे. परवाच्या दिवशी त्याची आणि आठवण करा, कारण की परवाच्या दिवशी त्याच्या रिलेटेड काही भाग चालू असेल तेव्हा ते दाखवणं सोपं जाईल. आणि जे आपण हेडिंग टाकले आहे शैक्षणिक ब्लॉग, ते साईडला छोटासा फोटो टाकायचा आपला स्वतःचा. होईल, ते तो पण होईल. इमेज नाही टाकता आला मला. तेच तर आता अजून शिकायचंय मॅडम. तुम्ही पहिल्या सेशनमध्ये कदाचित पूर्ण सेशन केले नसतील, त्याच्यामुळे मग ते प्रॉपर तुम्हाला जमलं नसेल. तर आत्ता पुन्हा लाईव्ह राहा. जेवढं सांगतो बरं. तसं दररोजचे दररोज प्रॅक्टिस करा. जेवढं सांगितलं तेवढं होऊन जाईल हा, तुमचं पण. ठीक आहे सर, थँक्यू.
ओके, आणखी कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर आपण हँड रेज करावा. सर नमस्ते. नमस्ते. सर 4-5 वर्षापूर्वी मी ब्लॉग बनवला होता, म्हणजे जस्ट बनवला ब्लॉग. त्याच्यावरती मी कुठलीही पोस्ट वगैरे शेअर केली नव्हती किंवा मला पुढे वेळ मिळाला नाही कंटिन्यू करायला. तर तो ब्लॉग मला आता म्हणजे कुठे म्हणजे व्ह्यू करता येईल किंवा मला जर तो नको असेल तर तो डिलीट करता येईल का? सगळं काही करता येईल. आता त्या कुठल्या ईमेल आयडी वर लॉग इन केला आहे हे आपलं ते सध्या मी वापरतो त्याच ईमेल आयडी वरती. हा, मग काय नाही, नुसतं ब्लॉगरला गेलात की तो ब्लॉग तुमचा दिसेलच तुम्हाला तिथे, बरं. लगेच दिसेल, तो तिथेच असतो. चालेल. असतो ना? चालेल. ओके, थँक्यू. ओके, आणखी कोणाला बोलायचं असल्यास स्वतः माईक चालू करा आणि आपला प्रश्न विचारा. हँड रेज करायची आता आवश्यकता नाही. हॅलो सर. बोला. हा, ब्लॉग तयार करताना मग लॅपटॉप वरती केला आणि इथले तुमचे व्हिडिओज बघून असंच करू ना? हे बघा, प्रक्रिया कुठेही करा, प्रक्रिया सेमच राहणार आहे. डेस्कटॉपवर केला तरी तुम्हाला तो मोबाईल मध्ये सुद्धा नाही दिसणार आहे. नाही, मी का म्हणते डेस्कटॉप वरती, कारण काही अडचण आली तर मग यातले रेकॉर्डेड व्हिडिओज बघून पुढे जाऊ शकतो का, असं असं अशा अडचणी ह्याने. तर तुम्हाला कधी येतील, जेव्हा तुम्ही कोर्स संपूर्ण करायला जाल तेव्हा रेकॉर्डेड व्हिडिओ पाहून तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागू बरं शकतात. बरं. पण सध्या आता लाईव्ह सध्या असल्यामुळे ते जेवढं समजलं तेवढं पटकन केलं तर तुम्हाला ते करता येतं लगेच. ओके ओके, थँक्यू. आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर लगेच माईक सुरू करा, अन्यथा आपला प्रश्न संपला आहे किंवा चॅटिंग सेशन आपण थांबूया, डिस्कशन थांबूया. एका अकाउंटवर किती ब्लॉग तयार करता येतात? निदान 10 तरी करता येतात. त्याच्यापेक्षा अधिकही करता येत असतील, पण एवढं काही लिमिटेशन मी तोडलं नाही की कितीपर्यंत होऊ शकतं पुढे. तसं तर लिमिट कुठे काही लिहिलेलं नाही की किती ब्लॉग तयार करता येतील असं काही. हॅलो, नमस्ते सर. नमस्कार. सर, ऍड्रेस, ब्लॉग ऍड्रेस URL टाईप करताना मग तिथे सॉरी दिस ब्लॉग ऍड्रेस इज नॉट अवेलेबल. नॉट अवेलेबल. हा, म्हणजे आता मी सरस्वती बताले blogspot.com असं घातल्यानंतर मग आधीच्या ब्लॉगला कदाचित नॉट अवेलेबल असं म्हणजे याचा अर्थ असा होतो की तो शब्द युनिक असतो, तो ऑलरेडी कुणीतरी घेतलाय, त्याच्यामुळे तुम्हाला माझाच असणार आहे तो. हा, मग तुमचा असेल तर तुम्हाला तिथे साईडला न्यू ब्लॉग करायची गरजच नाही, आहे तोच वापरा. पण ते नाव तुम्हाला एकदाच भेटतं, वारंवार ते नाव पुन्हा दुसऱ्याला घेता येत नाही एकदा घेतल्यानंतर. ओके, मग समजा नवीन करायचं असेल तर मी माझ्या मुलीचं नाव किंवा कोणाचं तरी नाव घालू शकते का? काही करू शकता, फक्त ते जर का अगोदरच त्या सेम नावाने जर कोणी तयार केलं नसेल तर तुम्हाला ते पुढे जाता येईल. ओके ओके. सर, आणखी एक विचारायचं होतं, ते अनोटेशन ओपन होत नाहीये माझ्या मोबाईल मध्ये, मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? म्हणजे काय एरर येतो का? काय एरर येतो का? काय अनोटेशन काय येतो एरर? म्हणजे ओपनच होत नाही, इथं ऑप्शनच येत नाही अनोटेशन. कुठं इथं म्हणजे आपल्या झूम मध्ये का? झूम मधलं नाही सर. आता मग तुम्ही जो रेकॉर्डेड व्हिडिओ मध्ये जे दाखवलेलं आहे ना, आपल्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जाऊन तिथे हे करायचं आपल्याला. मोबाईलच्या सेटिंग मध्ये म्हणजे आज दाखवलं की अगोदरचं कधीच बोलताय? अगोदरच्या एका ट्रेनिंग मध्ये तुम्ही दाखवलेलं होतं सर, आधीच मी केलेलं होतं ना कार्टून अॅनिमेशन त्यावेळेला. हा, मग त्याच्यामध्ये सेटिंग मध्ये जाऊन आपल्याला ती हे करायचं, पण सेटिंग मध्ये नाहीये आहे, माझा ऑप्शनच नाहीये. ऍप कोणतं वापरताय? ऍप कोणतं नाही घेतलं सर. ऍप घ्यावं लागतं का त्याला? हो, मग बिना ऍपचं कसं होईल? ओके. ऍप तर लागेल ना अॅनोटेशन वाला. विदाउट अॅनोटेशन वाला ऍप डायरेक्टली सेटिंग करून वगैरे असं काही होत नाही. होत नाही का? ओके ओके. अॅनोटेशन हे ऍपचं नाव आहे का? नाही, म्हणजे ऍपच्या आतमध्ये दिलेली फंक्शनॅलिटी असते ती अॅनोटेशन. ओके, मग कोणतं ऍप घेऊ दे सर त्याच्यासाठी? एक्स रेकॉर्डर घ्या. मी सध्या एक्स रेकॉर्डरच वापरला आता सध्या. काही जणांनी विचारलं की तुम्ही कसं केलं, तर एक्स रेकॉर्डरच्या आतमध्ये अॅनोटेशनची फंक्शनॅलिटी आहे ती वापरली मी. ओके ओके, थँक्यू. ओके, ब्लॉग प्रोफाईलमध्ये बेसिक माहिती कोणती भरणे अनिवार्य वगैरे, आता ह्या गोष्टी उद्या होतील. आज जस्ट आपण फक्त ओपनिंग केलेली आहे. उद्या अजून बाकीच्या गोष्टी भरपूर साऱ्या उद्या आणि परवा 2 दिवसात कव्हर होणार आहेत आणि 2 दिवसात ब्लॉग आपला म्हणजे फायनलच होऊन जाईल. ठीक, चला तर आपण इथे थांबूया आणि पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी याच ठिकाणी याच लिंकवर पुढील भाग समजून घेण्यासाठी.
तोपर्यंत सर्वांना नमस्कार.